नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण कलम 26 पाहिलेले होते। टॉपिक आपला होता द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020। या टॉपिकमधले आपण 26 कलम ऑलरेडी डिस्कस जे होते ते आपण केलेले होते। आता आपण कलम क्रमांक 26 नंतर जे स्थायी आदेशचे कलम आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर चला जास्त टाइमपास न करता डायरेक्ट स्टार्ट आपण करूया। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 4 बद्दल डिस्कशन जे आहे ते करणार आहोत। त्याच्यात काय दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये स्टँडिंग ऑर्डर्स, ज्याला मराठीमध्ये स्थायी आदेश असं म्हटलं जातं, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ते दिली गेलेली आहे। याच्यामध्ये कोणकोणते कलम आहेत 28 पासून तुम्हाला पाहायला भेटेल 39 पर्यंत तुम्हाला या प्रकरणामध्ये कलम जे आहेत ते पाहायला भेटेल। लक्षात ठेवणं एकदम मुश्किल होऊन जातं, इतके मोठे कलम आहेत। तर आपण एक एक्झाम्पल, एक स्टोरी सेटअप करूया। त्या स्टोरीमध्ये प्रकरण 4 जे आहे ते कंप्लीट तुमचं होऊन जाईल। तर सुरुवात आपण पुन्हा एकदा नरडाणा MIDC पासून स्टार्ट करूया। आपली एक कंपनी होती, ही नरडाणा MIDC तुम्हाला पाहायला भेटली। या कंपनीमध्ये तुम्हाला एक शर्माजी होता, नंतर इथं तुमचा राजू होता आणि इथं तुमचा कोण होता, गण्या होता। ओके, शर्माजी आपले मॅनेजर होते। एक प्रकारचं मालकाचं जे नरडाणा MIDC मध्ये काम आहे ते सर्व शर्माजी करत होते। आता एक कंडिशन आपण घेऊया। आपली कंपनी सुरुवात एकदम छोट्या कंपनीपासून स्टार्ट झालेली होती, त्याच्यानंतर याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेले। आता समजा आपल्या कंपनीमध्ये 300 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते कामाला आहेत। किती? 300 पेक्षा जास्त लोक तुम्हाला कामाला पाहायला भेटत आहेत। मग आता या 300 पेक्षा जास्त लोक, 300च्या पुढे आपल्या कंपनीतले लोक जे आहेत ते गेलेले आहेत। अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय असतं, यांना एक रूल सेट जो आहे तो बनवावा लागतो। म्हणजे रूल सेट कशा पद्धतीने, शर्माजी एक रूल सेट तुम्हाला बनवताना दिसतील की प्रत्येक व्यक्तीने, आता एवढे लोक आहेत, 300 लोक आहेत, तर 300 लोकांपैकी कोणी किती वाजता यायला पाहिजे, सुट्टी कशा प्रकारे दिली जाईल, सुट्टी कशा प्रकारे घ्यायची आहे, शिफ्ट कशा पद्धतीने असेल। समजा आपली कंपनी 3 शिफ्टमध्ये चालत असेल तर शिफ्ट जे आहेत त्या कशा पद्धतीने असतील, सुट्ट्या कशा पद्धतीने असतील, तर याच्या संबंधित सर्व जे नियम आहेत ते आपल्या कंपनीला पाहिजे आहेत। बरोबर आहे, कंपनी जर तुम्हाला रन करायची आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहेत, तर काहीतरी फिक्स नियम करावा लागणार आहेत। आणि हे जे फिक्स नियम तुम्ही करणार आहात त्याला कायद्याच्या भाषेमध्ये काय म्हणणार आहात, स्टँडिंग ऑर्डर किंवा स्थायी आदेश तुम्ही म्हणणार आहात। तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली की नेमकं स्थायी आदेश काय असेल। एखादी कंपनी आहे जिच्यामध्ये 300 पेक्षा जास्त लोक आहेत, तर अशा कंपनीमध्ये काहीतरी फिक्स नियम असतात, त्यांना काय म्हटलं जातं, स्थायी आदेश म्हटलं जातं। तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल स्थायी आदेशच्या बद्दल। मग आता कलम 28 तुम्हाला काय सांगतं, तर कलम 28 सांगतं की चॅप्टर 4 म्हणजे प्रकरण 4 मधले जे तुम्ही स्टँडिंग ऑर्डर्स काढणार आहेत अशा इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटसाठी लागणार आहेत। म्हणजे अशा, आता ही एस्टॅब्लिशमेंट आहे आस्थापनाचे ना, आस्थापनाबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत। तर अशा इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटसाठी कलम प्रकरण 4 जे आहे ते लागू होणार आहे, जिथं मागच्या 12 महिन्यामध्ये किती लोक असणार आहेत, 300, इथं मी बोललो ना 300 किंवा 300 पेक्षा जास्त जे लोक असतील त्यांना जे स्थायी आदेश आहेत ते लागू होणार आहेत। तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं की स्टँडिंग ऑर्डर किंवा स्थायी आदेश कोणत्या कंपनीला लागू होणार आहेत, तर तिथं तुम्हाला 300चा जो आकडा आहे तो लक्षात ठेवायचा आहे। तर 28 मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे की मागच्या 12 महिन्यामध्ये जर तुमच्या कंपनीमध्ये 300 पेक्षा जास्त लोक असतील तर तुम्हाला स्थायी आदेश जे आहेत ते लागू होणार आहेत। आता पुढे गेल्यानंतर शर्माजी काय तुमचा नवीन आहे आणि शर्माजीची कंपनीमधले जे लोक आहेत 300च्या वरती गेले, तर त्यांना काय बनवायचे, स्थायी आदेश बनवायचे आहेत। परंतु शर्माजी जर नवा असेल, त्याला बिचाऱ्याला जर नियम जे आहेत ते बनवता येत नसतील, तर शर्माजी काय करेल, तर शर्माजी एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असेल, मॉडेल जे असतील, आता मॉडेल असतात ना, मॉडेल म्हणजे नेमकं कसं, सेंट्रल गव्हर्नमेंटने एक असा नमुना तयार करून दिलेला असेल की तुम्हाला जर नियम बनवता येत नसतील तर आमचे नियम तुम्ही वापरू शकतात। पर्टिक्युलर नियम जे आहेत ते तुम्ही वापरू शकतात, त्याला काय म्हटलं जातं, मॉडेल किंवा नमुना नियम जे असतात ते तिथं दिलेले असतात। आपण लेटर लिहितो तर लेटरमध्ये जसं नमुना दिलेला असतो ना, त्याच पद्धतीने नमुना नियम जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले आहेत। जे शर्माजीला तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर त्याला नियम बनवता येत नसतील, त्याला समजत नसेल की कशा पद्धतीने स्थायी आदेश जे आहेत ते बनवायचे आहेत, तर शर्माजी हे जे मॉडेल नियम आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये वापरू शकतो। ओके, तर ही जी तरतूद आहे की शर्माजीला नियम न बनव, तर ही जी तरतूद आहे ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की शर्माजीला जर तात्पुरत्या स्वरूपात काही नियम वापरायचे असतील तर मॉडेल नियम जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते वापरू शकतं। ही तरतूद तुम्हाला
कलम क्रमांक 29 मध्ये पाहायला भेटेल. याचा डिटेल जे असेल ते आपण नोट्समध्ये असताना पाहूया, परंतु पहिले कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. 28 मध्ये तुम्हाला 300 लोकांची दिलेली आहे. 29 मध्ये मॉडेल नियम जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. आता काय झालं, मॉडेल नियम तो काही टाईम पुरताच वापरू शकतो, तात्पुरत्या स्वरूपातच तो वापरू शकतो. त्याच्यानंतर काय असेल, शर्माजीला त्याच्या कंपनीचे जे नियम आहेत ते बनवणं गरजेचं असणार आहे. मग अशा वेळेस शर्माजी काय करतो, शर्माजीकडे 2 कार्यकर्ते आहेत, एक गण्या आहे, एक तुमचा राजू आहे आणि एक तुमचा कोण आहे, गण्या आहे. या दोघांचे काय आहेत, युनियन आहेत. या युनियनला बोलवतो, स्वतः शर्माजी जातो आणि युनियन आणि शर्माजी एकमेकांशी चर्चा करतील आणि त्यांना 6 महिन्याच्या आत त्यांना एक ड्राफ्ट बनवणं गरजेचं आहे. मग ते काय करतील, त्यांचा नियमांचा एक ड्राफ्ट असेल तो बनवतील, एक मसुदा जो आहे तो बनवतील. ओके, तो मसुदा बनवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायची की युनियन सोबत तो चर्चा करून तो ड्राफ्ट जो आहे तो बनवणार आहे. ओके, आता हा जो ड्राफ्ट बनला आणि डायरेक्ट तुमचे नियम चालू होऊन जातील का, की यांनी सगळ्यांनी डिस्कशन केलं नियम चालू करून द्या, असं होणार नाही. अशा वेळेस हा ड्राफ्ट एका ऑफिसरकडे जाईल, कोणत्या तरी ऑफिसर असेल त्याच्याकडे जाणार आहे आणि मग तो ड्राफ्ट जो आहे तो त्या ऑफिसरकडून चेक केला जाईल. त्या ऑफिसरला म्हटलं जाईल सर्टिफाईंग ऑफिसर. या सर्टिफाईंग ऑफिसरकडे यांनी जो ड्राफ्ट बनवलेला आहे तो जातो आणि हे जी प्रोसेस आहे की 6 महिन्याच्या आत शर्माजीला एक ड्राफ्ट बनवायचा आहे. शर्माजी काय करतील, शर्माजी राजू गणे यांचे जे युनियन आहेत, म्हणजे ज्या कंपनीमधल्या युनियन आहेत, त्यांचा सल्ला जो आहे तो घेतील आणि त्याच्यानंतर ड्राफ्ट बनवतील आणि ड्राफ्ट जो आहे सर्टिफाईंग ऑफिसरकडे पाठवायचं जे असेल ते कलम क्रमांक 30 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर कलम क्रमांक 30 मध्ये काय असेल, प्रिपरेशन ऑफ ड्राफ्टचं प्रिपरेशन तुम्हाला कलम क्रमांक 30 मध्ये पाहायला भेटेल. मग आता 30 मध्ये आपण एंडिंग कुठून केली, ड्राफ्ट जो आहे तो सर्टिफाईंग ऑफिसरकडे आपला गेलेला होता. मग या सर्टिफाईंग ऑफिसरबद्दल जे आहे काहीतरी लिहावं लागेल ना, की असा अचानक तुमची ती डायरेक्ट पोस्ट तयार होऊन जाईल की सर्टिफाईंग ऑफिसरकडे जावं लागेल. तर या सर्टिफाईंग ऑफिसरच्या बाबतीत तुम्हाला कलम क्रमांक 31 मध्ये पाहायला भेटेल. या सर्टिफाईंग ऑफिसरकडून आपण आपला जो ड्राफ्ट आहे तो काय केलेला आहे, जो आहे तो चेक करून घेतलेला आहे, त्याच्याकडे तो सर्टिफाय करण्यासाठी गेलेला आहे. मग या सर्टिफाईंग ऑफिसरची जी पोस्ट आहे ती तुम्हाला कलम क्रमांक 31 मध्ये पाहायला भेटेल. आणि या 31 मध्ये म्हटलं गेलेलं आहे की हा जो सर्टिफाईंग ऑफिसर आहे त्याचे जे अधिकार आहेत, म्हणजे त्याला कोणते तरी पॉवर्स असतील, ओके, अधिकार आहेत, पॉवर्स आहे, ते तुम्हाला कलम क्रमांक 31 मध्ये पाहायला भेटतील. त्याला एक प्रकारे सिव्हिल कोड सारखे अधिकार तुम्हाला पाहायला भेटतील. एखाद्या सिव्हिल कोड सारखे त्याचे अधिकार जे आहेत ते कलम क्रमांक 31 मध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणून कलम क्रमांक 31 मध्ये कधी कधी विचारलं जातं की सर्टिफाईंग ऑफिसरची जी पॉवर आहे ती कोणत्या कलमामध्ये दिली गेलेली, तर कलम क्रमांक 31 मध्ये तुम्हाला सर्टिफाईंग ऑफिसरची पॉवर जी आहे ती दिली गेलेली आहे. 28 क्लिअर झालं, 29 क्लिअर झालं, 30 क्लिअर झालं आणि 31 क्लिअर झालं. ओके, आता समजा पुढचं आपण 32 नंबरचे जे कलम आहे ते चेक करणार आहोत. मग आता सर्टिफाईंग ऑफिसरपर्यंत आपला ड्राफ्ट आला. सर्टिफाईंग ऑफिसरने काय केला, आपला जो ड्राफ्ट होता त्याला काय केली, मान्यता दिली. म्हणजे हा जो तुम्ही ड्राफ्ट प्रोव्हाइड त्यांना केलेला होता त्या पर्टिक्युलर ड्राफ्टला त्यांनी काय केलं, मान्यता दिलेली आहे. ओके, मग मान्यता दिल्यानंतर गण्या आणि राजू जे होते आपले युनियनचे जे 2 कार्यकर्ते होते, जे कामगार होते आपले, त्यांनी काय केलं, हा जो ड्राफ्ट आलेला आहे त्या ड्राफ्टमध्ये त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. कधी, सर्टिफाईंग ऑफिसरने त्याला क्लिअर केल्यानंतर. समजा 1 जूनला सर्टिफाईंग ऑफिसरने त्याला क्लिअर केलं की तुमचा ड्राफ्ट बरोबर आहे, तुम्ही हे जे नियम आहेत तुमच्या कंपनीमध्ये लागू शकतात. परंतु या ड्राफ्टवर जर ऑब्जेक्शन घेतलं आणि कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, तर आपले जे कामगार होते त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मग ऑब्जेक्शन कधीपर्यंत घेऊ शकतात ते कलम क्रमांक 32 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि 32 सांगतो की ड्राफ्ट सर्टिफाईंग ऑफिसरने जर क्लिअर केला तर त्याच्यानंतर 60 दिवसांपर्यंत तुम्हाला मुदत आहे. किती, 60 दिवसांपर्यंत तुम्हाला मुदत आहे. या ड्राफ्टवर तुम्ही काय करणार आहात, या ड्राफ्टवर तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकतात. तर हे जे आहे ते अपीलचं कलम आहे. कलम क्रमांक 32 जे आहे ते कशाचं कलम आहे, अपीलचं कलम असणार आहे. आता काय झालं, आता आपण 33 नंबर कलम पाहूया. सर्टिफाईंग ऑफिसरने तुमचं जे ड्राफ्ट होतं त्याला काय केलं, त्याला तुम्ही ड्राफ्ट जो आहे त्याला मंजुरी दिलेली आहे. ओके, सर्टिफाईंग ऑफिसरने त्याला मंजुरी दिल्यानंतर आता समजा 1 जूनला त्याने मंजुरी दिली. किती तारखेला, 1 जूनला त्याने मंजुरी दिलेली आहे.
मग आपली कंपनीला हे जे नियम आहेत ते लागू होणार आहेत. मग लागू नेमकं कधीपासून होतील असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की सर्टिफाईंग ऑफिसरने जर ड्राफ्टला मंजुरी दिली, जे नियम तुम्ही बनवले होते त्याला मंजुरी दिली, तर ते नेमके लागू कधी येतील, त्याचे डेट ऑफ ऑपरेशन काय असेल. तर जेव्हा त्याला मंजुरी दिली त्याच्यानंतर 30 दिवसानंतर, किती 30 दिवसानंतर आपले जे ड्राफ्टचे नियम आहेत ते लागू होणार आहेत. तर 30 दिवसांची मुदत तुम्हाला असेल. 30 दिवसानंतर जे तुमचा ड्राफ्ट तयार झाला, तो जो स्टँडिंग ऑर्डर तयार झाले, जे स्थायी आदेश तयार झालेले आहेत ते 30 दिवसानंतर तुम्ही लागू करू शकणार आहात. मग हे डेट ऑफ ऑपरेशन जे आहे ते कलम क्रमांक 33 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. कलम क्रमांक 33 मध्ये तुमचा जो ड्राफ्ट तयार झालेला आहे त्या ड्राफ्टला सर्टिफाईंग ऑफिसरने जेव्हा मान्यता दिली, त्या मान्यतेनंतर किती दिवसांच्या आत, किती दिवसांनंतर तुमचा जो ड्राफ्ट आहे तो स्थायी आदेशमध्ये कन्वर्ट होईल आणि ते जे नियम बनवलेले आहेत ते तुमचे लागू होणार आहेत. ते कलम क्रमांक 33 मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. आता काय होतं, सर्टिफाईंग ऑफिसर जो असो, हा तुमचा सर्टिफाईंग ऑफिसर होता. ओके, हा सर्टिफाईंग ऑफिसर आहे समजा, आणि याने हा जो ड्राफ्ट आहे त्याला मान्यता दिली. ओके, मग मान्यता घेऊन कोण गेलं, तुमचा शर्माजी होता, तो कंपनीमध्ये त्या ड्राफ्टला घेऊन गेला आणि कंपनीमध्ये त्याने स्टोअर करून ठेवलं. ओके, मग या ड्राफ्टची फक्त एकच कॉपी शर्माजीकडे राहील का, तर नाही. आता काय करेल, या ड्राफ्टच्या 2 कॉपी जो आहे तो घेणार आहे. एक त्याने शर्माजीला देऊन टाकली आणि एक कॉपी तो त्याच्या रजिस्टरमध्ये ठेवणार आहे. ओके, त्याच्या रजिस्टरमध्ये तो ठेवणार आहे. आता उद्या उठून जर राजू आणि गण्याला या नियमांची कॉपी पाहिजे असेल आणि तो शर्माजींकडे गेला आणि शर्माजीने त्याला नकार दिला, तर अशा वेळेस जी कॉपी आहे, ओरिजिनल कॉपी, तो सर्टिफाईंग ऑफिसरकडे सुद्धा मागू शकतो. सर्टिफाईंग ऑफिसर काय करेल, त्याच्या रजिस्टरमध्ये जी कॉपी आहे ती या दोघांना प्रोव्हाइड करू शकतो. ओके, तर सर्टिफाईंग ऑफिसरचं काम जे होतं त्या कामामध्ये ही गोष्ट सुद्धा इन्क्लूड असेल की त्याने जे नियम पास केलेले होते ते एक रजिस्टरमध्ये ठेवले आणि जर कोणी त्याच्याकडे हे जे नियम आहे मागायला आला तर त्यांना काहीतरी फी भरून, म्हणजे असं काही नाही की फ्रीमध्ये घेतील असं होणार नाही, तर काहीतरी एक फी भरली जाईल आणि या फी घेतल्यानंतर हे जे नियम आहेत तो पर्टिक्युलर व्यक्तीला प्रोव्हाइड करू शकतो. तर हे रजिस्टरबद्दल जे आहे ते कलम क्रमांक 34 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा रिवाईज जर करायचं गेलं तर 28 मध्ये 300 लोकांचं होतं. मी बोललो 300 लोकांपेक्षा जर तुमची कंपनी जास्त असेल तर तुम्हाला स्थायी आदेश जे आहेत ते करणं गरजेचं आहे. 29 मध्ये आपण पाहिलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक मॉडेल आहे, एक नमुना आहे, ते नियम तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये वापरू शकतात. 30 मध्ये होतं की शर्माजी काय करतो, त्याचा ड्राफ्ट बनवतो. 6 महिन्यांची मुदत होती, 6 महिन्यांच्या आत त्याला ड्राफ्ट बनवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर 31 मध्ये ड्राफ्ट बनवल्यानंतर तो सर्टिफाईंग ऑफिसरकडे जातो आणि सर्टिफाईंग ऑफिसर जो आहे त्याच्याबद्दल कलम क्रमांक 31 मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. 32 मध्ये काय होतं, 32 मध्ये अपील जी होती, जे गण्या आणि राजू जे आपले कामगार होते, युनियनचे कार्यकर्ते होते, ते काय करत होते, अपील करत होते. अपीलची जी मर्यादा आहे 60 दिवसाची ती तुम्हाला 32 मध्ये दिली गेलेली होती. 33 मध्ये काय होतं, कधीपासून ते लागू होणार आहेत त्याच्याबद्दल दिलं गेलेलं होतं. आणि 34 मध्ये रजिस्टरबद्दल बोललं गेलेलं आहे की हे जे नियम आहेत सर्टिफाईंग ऑफिसर रजिस्टरमध्ये ठेवणार आहेत. जर कोणी मागितलं तुमच्याकडून त्याची प्रिंट द्या, त्याच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला जर मागितल्या तर त्यावेळेस काय होईल, रजिस्टर वापरेल आणि रजिस्टर जो आहे त्याच्यामधून तो त्याची कॉपी जी आहे पर्टिक्युलर व्यक्तीला प्रोव्हाइड करणार आहे. आता कलम 35 जो आहे, जे कलम 35 आहे महत्त्वपूर्ण आहे. 35 नेमका काय सांगतो, एकदा जर तुमचा जो रूल आहे, एकदा रूल तुमचा फायनलाइज झाला, जो स्थायी आदेश आहे तो जर तुमचा फायनलाइज झाला, ही जी रूल होती ते तुमचे फायनलाइज झाले, तर पुढचे 6 महिने मालक जो असेल, इथं शब्द लक्षात ठेवा, मालक जो असेल तो कोणत्याही पद्धतीचा याच्यामध्ये बदल करू शकणार नाही. आता समजा काही रूल होते आणि त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तर अशा वेळेस मालक आणि युनियन, मालक प्लस युनियन जे आहेत किंवा कामगार जे आहेत त्यांची एक मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये बहुमताने एक ठराव पास होईल आणि तेव्हाच त्याच्यानंतरच त्याच्या रूलमध्ये तुम्हाला काय बदल करायचा हक्क असणार आहे. ते कलम क्रमांक 35 मध्ये दिलं गेलेलं आहे. स्टोरी पूर्ण लक्षात आली, कशा पद्धतीने आपण जातोय, कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत. आता पुढचा जो भाग असेल त्याच्यामध्ये 36, 37, 38 आणि 39 यांच्याबद्दल आपण डिस्कस करूया. ओके, याच्या आधी जेवढे कलम आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल.
आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊया, पुढच्या स्टोरीकडे जाऊया की पुढची स्टोरी नेमकी कशी तुमची वर्क करणार आहे. मी आधी हे रफ करून घेतो. सर्वात आधी काय होईल, आता तुमच्याकडे तुमच्या फॅक्टरीमध्ये पर्टिक्युलर स्टँडिंग ऑर्डर आलेले आहेत, रूल जे आहेत ते आलेले आहेत. ओके, आता रूल आलेले आहेत कंपनीमध्ये, या रूलनुसार सर्व काम होतं आहे. इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू आणि इथं तुमचा गण्या. आता समजा गण्याने काय केलं, तर गण्याने या कंपनीमध्ये काहीतरी रूल जो आहे तो ब्रेक केलेला आहे. रूल काय केला त्याने, ब्रेक केला, रूल त्याने तोडलेला आहे. ओके, कंडिशन लक्षात आली, रूल बनलेले होते, या रूलनुसार कंपनीचं जे काम आहे ते चालू होतं. गण्याने काय केलं, पर्टिक्युलर रूल जो आहे तो ब्रेक केलेला आहे. मग रूल ब्रेक केल्यानंतर शर्माजीने काय केलं, रूल ब्रेक केल्यानंतर या गण्याला कंपनीमधून बाहेर काढून टाकलं. काय केलं, बाहेर काढून टाकलं. मग अशा कंडिशनमध्ये हे जी तुमची स्टँडिंग ऑर्डर बनलेली होती, हे जे रूल जे आहेत ते बनलेले होते, त्याच्यानुसार गण्याच्या बाबतीत काय होणार आहे ते तुम्हाला हे जे कलम आहे 36, 37, 38 आणि 39 याच्यामध्ये पाहायला भेटेल. मग सर्वात आधी आपण कलम क्रमांक 36 पाहूया की 36 मध्ये काय बोललेलं आहे. 36 मध्ये काय बोललेलं आहे, हे जे रूल तुम्ही पाहिले, हे सर्व जे रूल होते ते एका लिखित स्वरूपामध्ये होते. ओके, ड्राफ्ट तयार केलेला होता, तो लिखित स्वरूपाचा होता. ओके, तर हे जे रूल आहेत सर्व लिखित स्वरूपाचे आहेत. त्याच्या विरोधात म्हणजे या रूलच्या विरोधात कोणीही फक्त तोंडी पुरावे कोर्टामध्ये चालत नाही. म्हणजे गण्याने काही चूक केलेली असेल तर चूक केल्यानंतर त्याची जी चूक आहे ती तोंडी स्वरूपात तुम्ही त्याचे एव्हिडन्स जे आहेत ते कोर्टात देणार नाहीत. तुम्हाला काय करायचे आहेत, लिखित स्वरूपामध्ये जे त्याच्या विरुद्ध पुरावे असतील त्या रूलनुसार तुम्हाला द्यायचे आहेत. तर कलम 36 मध्ये सांगितलेलं आहे की ओरल प्रूफ जे असतील ते तुमचे चालणार नाहीत. एक गोष्ट क्लिअर झाली, कलम 36 क्लिअर झालं, ओरल प्रूफ तुमचे चालणार नाहीत, ओरल एव्हिडन्स जे आहेत ते तुमचे चालणार नाहीत. आता 37 मध्ये जाऊया, 37 मध्ये काय झालं असेल. मग आता गण्या मित्र कोणाचा आहे, राजूचा आहे. इथं शर्माजी आहे, ऑलरेडी ते एकमेकांचे दुश्मन आहेत. मग त्यांनी रूल बुक काढली, रूल बुकमध्ये पर्टिक्युलर नियम वाचला. शर्माजी सांगतो की पर्टिक्युलर नियमचा अर्थ असा आहे की आपल्याला गण्याला रिमूव्ह करावे लागेल. राजू सांगतो की याच पर्टिक्युलर नियमचा असा अर्थ आहे, त्याच्यामुळे तुम्ही गण्याला रिमूव्ह करू शकत नाही. अशी कंडिशन इथं झालं. आता इथं काय झालं, कोणती कंडिशन आहे, याने पण तोच रूल वाचलेला आहे, याने पण तोच रूल वाचलेला आहे, दोघांनी सारखाच रूल वाचलेला आहे. परंतु दोघांचं जे इंटरप्रिटेशन आहे म्हणजे नियमांचा अर्थ लावण्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो वेगवेगळा आहे. एक सांगतोय रिमूव्ह करा, एक सांगतोय रिमूव्ह करता येणार नाही. मग यांच्यामध्ये नियमांचा अर्थावरून काय झालेला आहे, तर वाद झालेला आहे. या दोघांमध्ये नियमांचा अर्थ लावण्यावरून वाद झालेला आहे. तर असा जो वाद आहे तो कुठंतरी आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. तर कुठंतरी म्हणजे कुठं करायचा याच्याबद्दल तुम्हाला कलम क्रमांक 37 मध्ये दिलेला आहे. कलम क्रमांक 37 सांगतो की नियमांचा अर्थावरून जर कोणता वाद झाला, नियमांच्या अर्थांवरून जर याच्यामध्ये वाद झाला तर असा वाद सोडवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट ट्रिब्युनल कोर्ट जे आहे तिथं हा वाद घेऊन जाऊ शकतात. ओके, याचा अधिकार जो असेल म्हणजे नियमांच्या अर्थावरून जर काही वाद झाला तर तो वाद सोडवण्यासाठी तुम्हाला ट्रिब्युनल कोर्टाकडे जावं लागणार आहे. आता आपण कलम क्रमांक 38 कडे जाऊया की 38 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. आपण काय केलं, आपण गण्याला सस्पेंड केलेला आहे. गण्याला काय केलं आहे, सस्पेंड केलेला आहे. ओके, आता या गण्याला सस्पेंड केल्यानंतर त्याची पर्टिक्युलर काय लागेल, चौकशी जी असेल ती लागणार आहे की त्याने जे काम केलेलं होतं ते खरंच कायद्याच्या दायऱ्यामध्ये त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे किंवा त्याचा पगार कमी करायचा आहे. याच्यासाठी आपण काय करणार आहात, त्याची चौकशी करणार आहात किंवा पर्टिक्युलर काम त्याने खरंच केलेलं आहे की नाही याच्याबद्दल जे आहे ते आपण काय करणार आहोत, चौकशी जी आहे ती करणार आहोत. मग आता ही चौकशी वर्षानुवर्ष चालेल का, तर नाही. तिच्यावर एका पद्धतीचा आपण टाईम लिमिट जे असेल ते आपण सेट करणार आहोत. तर 90 दिवसांच्या आत आपल्याला ही जी चौकशी आहे 90 दिवसाच्या आत कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे चौकशी जी असेल 90 दिवसाच्या आत आपल्याला पूर्ण करावी लागेल असं तुम्हाला कलम क्रमांक 38 मध्ये दिलं गेलेलं आहे. ओके, मग 90 दिवसांच्या आत आपण चौकशी करतोय. या चौकशीमध्ये गण्या चौकशीला हजर राहतोय. मग गण्याला काय करायचं आहे, आपल्याला 90 दिवस जेवढी चौकशी त्याची चालेल त्या टाईम पिरियडमध्ये
आपल्याला त्याला किती टक्के पगार द्यावा लागेल, तर 50% जो पगार आहे आपण त्याला देत असतो. असं होणार नाही की तुम्ही डायरेक्ट चौकशी चालू आहे तर त्याचा पगारच देऊ नका, असं होणार नाही. 50% पगार आपल्याला त्याला द्यावा लागणार आहे. ओके, त्याला म्हटलं जातं सबसिस्टन्स अलाउन्स. ओके, सबसिस्टन्स अलाउन्स जो आहे आपण 50% पगार त्याला देतो. आता समजा चौकशीला 90 दिवसांच्या वरती कालावधी झाला, 90 दिवसांच्या वरती जर कालावधी झाला आणि गण्याची चूक नसेल, ओके, 90 दिवसांच्या जास्त त्याला चौकशी त्याची चाललेली आणि त्याच्यामध्ये गण्याची चूक नसेल तर आपण त्याला 75% पगार जो आहे तो देणार आहोत. म्हणजे दोघी गोष्टी लक्षात ठेवायच्या. 90 दिवसाच्या आत असेल तर 50% पगार देतो आणि जर 90 दिवसांच्या वरती तुमची चौकशी झाली आणि गण्याची चूक नसेल तर तेव्हा आपण काय करणार आहोत, 75% जे आहे पगार त्या व्यक्तीला देणार आहोत. क्लिअर झालं तुम्हाला? हे सर्व कलम क्रमांक 38 मध्ये देण्यात आलेलं आहे. आता कलम क्रमांक 39 कडे जाऊया. 39 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर 39 जे असेल ते समुचित सरकारबद्दल असेल. कशाबद्दल? समुचित सरकारबद्दल असेल. तर समुचित सरकार काय करू शकतं, हे जे पूर्ण प्रकरण आपण पाहिलं, प्रकरण क्रमांक 4 जे आहे, प्रकरण क्रमांक 4, समुचित सरकारकडे हा एक अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून कोणत्याही पर्टिक्युलर कंपनीमध्ये, कोणतीही पर्टिक्युलर कंपन्या असतील तुमच्या इथं, तर कोणत्याही पर्टिक्युलर कंपनीमध्ये हे जे प्रकरण क्रमांक 4 आहे त्याच्यामध्ये ते काय करू शकतात, सूट जी आहे ती देऊ शकतात. म्हणजे समजा माझी कंपनी आहे, 300 लोक आहेत, परंतु मला हे स्थायी आदेश बनवायचे नसतील, माझे काहीतरी प्रॉब्लेम असतील, ओके, तर अशा कंडिशनमध्ये समुचित सरकार मला माझ्या कंपनीसाठी हे जे प्रकरण क्रमांक 4 आपण पूर्ण पाहिलं, जे रूल बुक जे आपण स्थापन करत होतो, या प्रकरणामधील काही तरतुदींना किंवा पूर्ण तरतुदींना आपल्याला समुचित सरकार जे असेल ते सूट देऊ शकते. काय देऊ शकते? सूट जी आहे ती देऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण 28 पाहिलं, 29 पाहिलं, 30 पाहिलं, 31 पाहिलं आणि 39 जे आहे ते आपण कंप्लीट केलेले आहेत. मग पाहूया नोट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या असतील ते तुम्हाला पाहायला भेटतील. जसं मी बोललो, प्रकरण 4 मध्ये स्थायी आदेश, स्टँडिंग ऑर्डर जे आहेत ते दिले गेलेले आहेत. स्थायी आदेश काय असतात? कंपनीत कामगारांच्या सेवा शर्ती, कामाचे तास, रजा, बेशिस्त वर्तन आणि निलंबन या संबंधीचे अधिकृत व प्रमाणित नियम असणार आहेत. मी बोललो ना की 300 पेक्षा जास्त लोक झाले तर कोणाला कशा पद्धतीने कामाचे तास द्यायचे आहेत, कशा पद्धतीने सुट्ट्या द्यायच्या आहेत, रजा द्यायच्या आहेत, कोणी बेशिस्त वर्तन केलं, निलंबन केलं, या संबंधित जे अधिकृत आणि प्रमाणित नियम असतील ते प्रकरण 4 मध्ये तुम्हाला दिले गेलेले आहेत. आणि त्या नियमांनाच आपण काय म्हणणार आहोत, स्थायी आदेश जे आहेत त्या म्हणणार आहोत. याच्यामध्ये आकडे आणि कालमर्यादा तुम्हाला महत्त्वाच्या पाहायला भेटतील. सर्वात आधी आपण कलम 28 पाहिलं. कलम क्रमांक 28 मध्ये स्थायी आदेशाची जी लागूता होती त्याच्याबद्दल दिलं गेलेलं आहे. म्हणजे जो स्थायी आदेश असेल तो कोणत्या कंपनीमध्ये लागू असेल त्याच्याबद्दल कलम क्रमांक 28 मध्ये दिलं गेलेलं आहे. ज्या औद्योगिक आस्थापनेत मागील 12 महिन्यात कोणत्याही दिवशी 300 किंवा त्याहून अधिक कामगार काम करत होते तेव्हा त्या आस्थापनेला हे जे प्रकरण आहे ते लागू होणार आहे. आधीचे जे कायदे पाहिले, आता याच्यामध्ये स्थायी आदेशचा वेगळा कायदा तुम्हाला पाहायला भेटतो जो तुम्हाला वेबसाईटवर पण दिलेला आहे. ओके, त्याला कॅन्सल करून इथं आता दिलं गेलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये मर्यादा 100 होती, नव्या संहितेमध्ये 300 करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये अपवाद सुद्धा असतात. केंद्र राज्य सरकारच्या काही विशिष्ट नागरी आणि संरक्षण सेवा नियमांच्या अधीन असलेल्या आस्थापनांना हे जे नियम आहेत ते लागू होत नाही. मग पुढे कलम 29 व 30 मध्ये काय दिलेलं होतं, स्थायी आदेशाचा मसुदा आणि प्रमाणन, ज्याला सर्टिफिकेशन करणं आपण म्हणत होतो. केंद्र सरकार सेवेच्या अटींच्या संबंधित आदर्श स्थायी आदेश तयार करेल. मी बोललो होतो ना की शर्माजीला माहीत नाही की नियम कसे बनवायचे आहेत. मग तो काय करेल, तो जे सेंट्रल गव्हर्नमेंट होतं त्यांनी एक मॉडेल बनवलेलं असेल, एक पर्टिक्युलर मॉडेल बनवलेलं असेल आणि या मॉडेलचा वापर करून तो काही दिवस आपल्या कंपनीमध्ये जे नियम आहेत ते लागू करू शकतो. जोपर्यंत कंपनीचे स्वतःचे आदेश प्रमाणित होत नाही तोपर्यंत हेच आदर्श आदेश कंपनीत लागू मानले जातील. बरोबर. नंतर शर्माजी काय करत होता, मसुदा तयार करत होता. किती महिन्याच्या आत करायचा होता? 6 महिन्याच्या आत मालकाने स्थायी आदेशाचा मसुदा जो ड्राफ्ट आहे तयार करणं बंधनकारक आहे. बनवताना काय करत होता, तो ट्रेड युनियन जी होती, ट्रेड युनियन किंवा वाटाघाटी परिषद जी होती तिच्याबरोबर काय करणार होता, सल्ला मसलत करणं त्याच्यासाठी आवश्यक असणार आहे. ओके,
तुम्हाला स्टोरी आता लक्षात येत असेल की कशा पद्धतीने गोष्टी जात होत्या. नंतर त्यांनी मसुदा तयार केला, सगळं सल्लामसलत वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर काय करत होता, त्याच्यानंतर तो सर्टिफाईंग ऑफिसरकडे जात होता. सर्टिफाईड ऑफिसरकडे 60 दिवसांची मुदतीबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं. मालकाने पाठवलेल्या मसुद्यावर किंवा सुधारणांवर प्रमाणन अधिकाऱ्याने तो प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत प्रक्रिया करणं आवश्यक आहे. म्हणजे ड्राफ्ट आल्यानंतर, ड्राफ्ट ज्या दिवशी आला त्याच्यानंतर 60 दिवसांच्या आत त्याच्यावर काय करायचं आहे, प्रक्रिया करणं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. पुढे गेल्यानंतर आपण कलम 32 आणि 33 पाहिलेलं होतं. 32 आणि 33 मध्ये अपील आणि लागू होण्याची तारीख तुम्हाला दिली गेलेली होती. तर 32 मध्ये अपील होतं. गण्याला वाटलं आणि तुमचं राजूला वाटलं की अपील करायचे आहे, तर ते किती दिवसांच्या आत तुम्हाला करणार आहेत अपील, तर 60 दिवसांच्या आत अपीलीय प्राधिकरणाकडे अपील ते करू शकणार आहेत. कुणी असमाधानी असेल तर ते करू शकतात नाही. ओके. कलम 33 मध्ये दिलं गेलेलं आहे, जर कोणती अपील केलं नाही, म्हणजे गण्याने आणि राजूने अपीलच केलं नाही, तर प्रमाणित आदेशांच्या प्रती पाठवल्याच्या तारखेपासून 30 दिवसांनी तुमचे जे नियम आहेत ते काय होणार आहेत, आदेश जे आहेत ते लागू होणार आहेत. ओके. जर अपील केलं असेल, आता मी तिथं बोललेलं नव्हतं तुम्हाला की अपील केलं असेल तर काय होईल, जर त्यांनी अपील केलं असेल, म्हणजे गण्याने त्यांनी अपील केलं, तर अपीलीय प्राधिकरणाचा आदेश आल्यानंतर 7 दिवसांनी ते काय होणार आहे, लागू होणार आहे. हा मुद्दा मी स्टोरीमध्ये बोललेलो नव्हतो, कारण की तिकडं स्टोरी तुमची कॉम्प्लिकेटेड होऊन गेलेली असती. 2 गोष्टी, 2 कंडिशन लक्षात ठेवायचं आहे. अपील जर केलेलं नसेल तर ज्या दिवशी तुमच्याकडे ऑर्डर आली त्याच्यानंतर 30 दिवसांनी ते लागू होतील. जर अपील केलं असेल तर त्याच्यानंतर अपीलीय प्राधिकरणाचा एक डिसिजन येईल, त्या डिसिजन नंतर तुम्हाला 7 दिवसांनी काय होणार आहे, तो लागू करायचा आहे. आता पुढे गेल्यानंतर कलम 35 आपण पाहिलेलं होतं आणि कलम 35 मध्ये तुम्हाला स्थायी आदेशांमध्ये बदल कशा पद्धतीने करता येईल त्याच्याबद्दल तुम्हाला दिलं गेलेलं होतं. एकदा स्थायी आदेश लागू झाले, म्हणजे वरती ज्या कंडिशन तुम्ही पाहिल्या, तर स्थायी आदेश लागू झाल्याच्या तारखेपासून 6 महिने पूर्ण होईपर्यंत त्यात कोणताही बदल मालकाला करता येणार नाही. जर मालक आणि कामगार युनियन यांनी परस्पर सहमतीने एक करार झाला असेल तर 6 महिन्यांच्या आतही तुम्ही बदल करू शकतात. म्हणजे इथं तुम्हाला 2 कंडिशन पाहायला गेलेल्या होत्या. 6 महिन्याच्या आत मालक जो आहे तो बदल करू शकत नाही. 6 महिन्याच्या आत जर मालकाला बदल करायचा असेल तर मालक आणि तुमचं युनियन या दोघांनी काय करायचं आहे, एक करार करायचा आहे आणि या करारचा वापर करून 6 महिन्यामध्ये तुम्हाला जो आदेश दिलेला असेल तो काय करणार आहात, त्या स्थायी आदेशामध्ये तुम्ही बदल जो आहे तो करू शकणार आहात. पुढे गेल्यानंतर कलम 38 तुम्हाला दिलं गेलेलं आहे. कलम 38 मध्ये निलंबन आणि निर्वाह भत्ता याच्याबद्दल दिलं गेलेलं आहे. आता कलम 38 मधल्या गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला रिकॉल करून देतो. कलम 38 मध्ये काय दिलेलं होतं, तर जेव्हा एखाद्या कामगारावर गैरवर्तणुकीचा आरोप असेल किंवा त्याची चौकशी सुरू असते तेव्हा त्याला आपण काय करतो, निलंबित करतो. अशा वेळेस त्याला मिळणाऱ्या भत्त्यांचं काय असेल, तर मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की निलंबनाच्या तारखेपासून चौकशी जी आहे ती साधारणतः 90 दिवसाच्या आत तुम्हाला ती कंप्लीट करावी लागणार आहे. गण्याच्या बाबतीत मी बोललेलो होतो. मग या पहिल्या 90 दिवसांसाठी वेतनाचे आपल्याला किती टक्के द्यायचं आहे, 50% भत्ता जो आहे तो दिला गेलेला असेल. आणि 90 दिवसानंतर जर चौकशी प्रलंबित राहिली आणि विलंबनास तो कामगार स्वतः जबाबदार नसेल, ही कंडिशन महत्त्वाची आहे. काय, कामगार त्याच्यामध्ये स्वतः जबाबदार नसेल तर हा भत्ता वेतनाचे आपण किती टक्के देणार आहोत, 75% देणार आहोत. इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑलरेडी मी वरती एक्झाम्पल तुम्हाला सेट करून दिलेलं होतं. काही कलम याच्यात तुम्हाला दिसणार नाहीत, परंतु तुम्ही काय करायचं आहे, हे जे इम्पॉर्टंट कलम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ह्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. उर्वरित जागेमध्ये तुम्ही ते कलम मेन्शन करू शकतात. ओके. आता आपण कलम 40 आणि 41 याच्याबद्दल डिस्कशन जे आहे ते आपण करणार आहोत. 40 आणि 41 जर तुम्ही पाहिलं तर प्रकरण 5 जे आहे, प्रकरण 5 मध्ये तुम्हाला 40 आणि 41 बद्दल दिलेलं आहे. ओके. 40 आणि 41 यांना म्हटलं जातं जी सेवा शर्ती असतात. ओके. सेवा शर्तीमधील बदलाची जी नोटीस असते त्याच्यामध्ये 40 आणि 41 जे कलम आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. एक एक्झाम्पल घेऊया. पुन्हा एकदा आपली नरडाणा MIDC आहे. इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू आणि इथं तुमचा गण्या आहे. ओके. आता काय करतायत, हे जे 2 लोक आहेत, हे 2 लोक आपल्या फॅक्टरीमध्ये वर्षभरापासून काम करत आहेत. अचानक एखादा दिवस आला आणि या दिवशी शर्माजी बोलले की उद्यापासून, म्हणजे हे 2 कामगार होते त्यांना बोलवलं आणि सांगितलं की उद्यापासून
तुमची जी रविवारची सुट्टी आहे ती बंद आहे. ओके. आणि बुधवारपासून समजा की आठवड्याचे जे कामाचे दिवस आहेत, कामाचे जे तास आहेत, म्हणजे पहिले जर हे 70 तास काम करत असतील तर आता आपण काय करू, 75 तास तुमचे कामाचे जे तास आहेत ते वाढवलेले आहेत. मग अशा वेळेस असे कायदे जर काही करायचे असतील तर शर्माजी जे असतात असं तोंडी करू शकत नाही किंवा एका रात्रीमध्ये बदल करू शकत नाही. एका रात्रीमध्ये बदल करायचे जे अधिकार आहेत ते त्यांना राहणार नाहीत. त्याच्यासाठी या शर्माजींना निदान 21 दिवसाची नोटीस देणं बंधनकारक असणार आहे. कलम 40 तुम्हाला असं सांगतं की कलम 40 नुसार जर मालकाला कामगारांच्या, हा मालक होता, या कामगारांच्या सेवा शर्तीमध्ये म्हणजे कंडिशन ऑफ सर्व्हिसेसमध्ये जर काही बदल करायचा असेल आणि ज्या बाबी तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या असतील, म्हणजे तिसरी अनुसूची ना, तिथं काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बाबी दिलेल्या असतील आणि त्यांच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो बदल लागू करण्यापूर्वी हे जे कामगार आहेत त्यांना किती दिवसाची नोटीस देणं बंधनकारक आहे, तर 21 दिवसांची नोटीस देणं याच्यामध्ये बंधनकारक आहे. आणि ही जी नोटीस असेल ती लेखी स्वरूपाची असणार आहे. तर हे तुम्हाला कलम 40 मध्ये दिलेलं आहे. कलम 40 परत एकदा सांगतो, जर कामाच्या कंडिशनमध्ये, वर्किंग कंडिशन्समध्ये जर मालकाला बदल करायचा असेल तर डायरेक्ट एका रात्रीमध्ये बदल होणार नाही. त्याच्यासाठी जो मालक आहे त्यांनी कामगारांना किती दिवसाची, 21 दिवसाची जी नोटीस आहे ती देणं गरजेचं असणार आहे. ओके. आता ही कंडिशन पाहिली. मग शर्माजीला जर चेंजेस करायचे असतील तर तो काय करेल, आधी नोटीस देईल आणि नोटीस दिल्यानंतर 21 दिवसानंतर तो जो बदल आहे तो करून घेणार आहे. आता या कलम 40 मध्ये 3 प्रकारचे अपवाद तुम्हाला पाहायला भेटतील. 3 प्रकारचे अपवाद असतील जिथं 21 दिवसाची नोटीस देण्याची गरज नाही. पहिली जी कंडिशन आहे, एक तर कोर्टाचा आदेश असेल किंवा करार केलेला असेल. समजा हा बदल, हा जो त्यांचा शिफ्ट चेंजिंगचा किंवा रविवारची सुट्टी कॅन्सलचा जो बदल होता, जर हा बदल आधीच मालक, हा तुमचा मालक आहे, ही तुमची युनियन आहे, आधीच मालक आणि युनियनमध्ये एक कायदेशीर करार जर झालेला असेल, ओके, काहीतरी सेटलमेंट झालेली असेल, कायदेशीर कराराचा तो चेंजेस भाग असेल, तर तेव्हा 21 दिवस जी नोटीस आहे ती देण्याची गरज नाही. किंवा कोर्टाने आदेश दिलेला असेल काहीतरी बदल करायचा आणि कोर्टाने जो आदेश दिलेला असेल तर तेव्हा सुद्धा 21 दिवसाची जी नोटीस आहे ती देण्याची गरज नाही. ही पहिली कंडिशन असेल जिथं 21 दिवसाची नोटीस तुम्हाला द्यावी लागणार नाही. तुम्ही जे रेग्युलर असणार ते काम 21 रेग्युलरमध्ये करू शकतात. 21 दिवसाची इथं नोटीस देण्याची गरज नाही. दुसरी कंडिशन अशी असेल, दुसऱ्या कंडिशनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली असेल. आता आणीबाणीची परिस्थिती नेमकी काय, समजा फॅक्टरीमध्ये अचानक एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे वीज गेली, तुमचा तांत्रिक बिघाड झाला, त्याच्यामुळे काय झालं, तातडीने तुम्हाला शिफ्ट जी आहे ती चेंज करावी लागली. तर अशा वेळी शर्माजी काय करतो, शर्माजी हा तक्रार निवारण समिती होती ना आपली, GRC जी होती ना, तर GRC सोबत चर्चा करतो आणि नोटिसीशिवाय त्यांच्या शिफ्ट जे आहेत ते चेंज करू शकतो. म्हणजे तुमच्या फॅक्टरीमध्ये काय झालं, फॅक्टरीमध्ये तुमचा टायमिंग होता 2 ते 5, ओके, 2 ते 5 होता, परंतु या टाईममध्ये अजिबातच तुमची वीज नाही. मग अशा वेळेस राजूला तो सांगू शकतो की 2 ते 5 नाही, तर तू काय कर 5 ते 10 आहे. तर असे जे चेंजेस असतात त्यावेळेस 21 दिवसाची नोटीस देण्याची गरज त्या कारागिराला, कामगाराला राहणार नाही. तिसरी गोष्ट आहे, जे कामगार सरकारी नियमांच्या, म्हणजे काही सिव्हिल सर्व्हिस रूल्स आहेत किंवा रेल्वेचे कोड्स आहेत त्यांच्या अंतर्गत काम करतात, जे कामगार गव्हर्नमेंटचे रूल जे असतात त्यांच्या अंतर्गत काम करतात किंवा रेल्वेचे जे रूल आहेत त्यांच्या अंतर्गत काम करतात, अशा लोकांना कलम 40 मधली 21 दिवसाची नोटीस देणं बंधनकारक असणार नाही. तर ह्या 3 जे अपवाद आहेत ते तुम्हाला कलम 40 मध्ये पाहायला भेटेल. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर कोणताही चेंजेस करण्यासाठी तुम्हाला 21 दिवसाची जी नोटीस आहे ती देणं हे तुम्हाला कलम 40 मध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. आता कलम 41 जो असेल तो तुमचा रिलेटेड आहे कलम 40 वर. कलम 40 जर तुम्हाला समजलं तर 41 तुम्हाला समजेल. कलम 41 पूर्णतः रिलेटेड आहे कलम 40 वर. आता याच्यात काय होतं, समजा एखादा बदल करायचा आहे शर्माजीला, ओके, शर्माजीला नियमांमध्ये बदल करायचा आहे, परंतु कलम 40 सांगतं की 21 डेजची नोटीस तुम्हाला द्यायची आहे, परंतु शर्माजीने तो बदल लवकर केला नाही आणि 21 दिवसाची वाट पाहिली तर यदा कदाचित आपली जी कंपनी आहे तिला मोठ्या प्रमाणावर तोटा होऊ शकतो किंवा आपली जी कंपनी आहे ती बुडण्याची वेळ येऊ शकते. मग अशा वेळेस
जे समुचित सरकार आहे, जे योग्य सरकार आहे, समुचितला योग्य सुद्धा म्हटलं जातं बरं का, समुचित किंवा योग्य सरकार आहे किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे आहे ते काय करू शकतं हे तुम्हाला कलम 41 मध्ये पाहायला भेटेल. जर समुचित सरकारला वाटलं की कलम 40 मधली जी 21 दिवसांची नोटीस आहे जशीच्या तशी आपल्या कंपनीला लागू केली, जर 21 दिवसाची नोटीसचा जो कायदा आहे तो आपल्या कंपनीला लागू केला तर आपल्या कंपनीला अतोनात नुकसान होऊ शकतं किंवा उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो असं समुचित सरकारला जर वाटत असेल तर त्यावेळेस काय करतो समुचित सरकार एक सार्वजनिक हिताचा विचार करतो, पब्लिक इंटरेस्टचा विचार करतो. तर सरकार काय करेल, एक नोटीस काढेल, एक नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशन काढून त्या विशिष्ट उद्योगाला म्हणजे आपल्या कंपनीला किंवा कामगार वर्गाला काय करणार आहे, जो कलम 40 मध्ये 21 दिवसाची नोटीस आहे त्या नियमापासून पूर्णपणे सूट जो आहे सरकार जे असेल ते देऊ शकते. समजा मंदीचा काळ आहे आणि महाराष्ट्र शासनाने कापड उद्योगाला सूट दिलेली असेल तर शर्माजी कोणतीही नोटीस न देता कामाच्या रचनेमध्ये तात्काळ बदल तुम्हाला कलम 41चा आधार घेऊन घेऊ शकतं, परंतु याच्यामध्ये समुचित सरकारने त्यांना नोटिफिकेशन देणं गरजेचं असणार आहे. ओके, मग कलम 40 आणि 41 तुम्हाला समजलं असेल. कलम 40 जे असेल 21 दिवसाची नोटीस आहे आणि कलम 41 आहे जर 21 दिवसाची नोटीसने काही आपल्या उद्योगांवर गंभीर परिणाम होत असेल तर अशा वेळेस कशा पद्धतीने समुचित सरकार कार्य करेल ते कलम 41 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. इथं तुम्हाला तिसऱ्या अनुसूचीबद्दल बोललेलं आहे की तिसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये बदल करायचा असेल तर 21 डेजची काय करायची आहे, 21 डेजची नोटीस द्यायची आहे. मग तिसऱ्या अनुसूचीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात थोडंफार प्रमाणात तुम्ही पाहून घ्या, नंतर आपण तिसरी अनुसूची जी आहे ती रीड करणारच आहोत. परंतु तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय काय येतं, एक आहे तिथं तुम्हाला वेतन पाहायला भेटतं. ओके, नंतर वेतन किंवा पगार जे आहे ते देण्याची पद्धत कशाची पद्धतीने असते ते तुम्हाला तिसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला भेटतं. नंतर PF असतात. ओके, नंतर पेन्शन फंड जो आहे याच्यामध्ये मालकांचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असेल ते तुम्हाला तिसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला भेटेल. वेगवेगळे भत्ते आपण मजुरांना देतो तर भत्ते, कामाचे तास, सुट्ट्या या सर्वांबद्दल तिसऱ्या अनुसूचीमध्ये लिहिलेलं आहे. चौथी जी गोष्ट आहे जे नवीन शिस्तीचे नियम असतात की कोणी किती वाजेला यायचं, आल्यानंतर काय, या टाईपचे जे असतात शिस्तीचे नियम तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्हाला तिसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला भेटेल. आपण पुढे गेल्यानंतर जेव्हा तिसरी अनुसूची जास्त डीपली पाहूया त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल. मग आता पाहूया की प्रकरण 5 नेमकं काय आहे. प्रकरण 5 जे आहे नोटीस ऑफ चेंज आहे, त्याच्यात कलम 40 ते 41 यांचा अंतर्भूत तुम्हाला पाहायला भेटेल. मराठीमध्ये म्हटलं तर बदलाची नोटीस तुम्हाला प्रकरण 5 मध्ये पाहायला भेटेल. कामगारांच्या सेवेच्या अटीमध्ये, आता कामगार जे होते त्यांच्या सेवेच्या अटी म्हणजे आता बोललो ना आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं की रविवार जो आहे, रविवार बंद करायचा आहे, कामाचे तास वाढवायचे आहेत, तर ह्या काय आहेत, कामगारांच्या सेवेच्या अटी आहेत, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस आहेत. तर मालकाला यांच्यामध्ये परस्पर किंवा अचानक बदल करता येत नाही. म्हणजे शर्माजी बोलले की आज रात्रीपासून हे चालू होईल, तर असा बदल मालकाला करता येत नाही. त्यासाठी कायद्याने एक निश्चित प्रक्रिया जी आहे ती दिली गेलेली आहे. तिसरी अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बाबींमध्ये, आता तिसऱ्या अनुसूचीमध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या, वेतन होतं, कामाचे तास होते, सुट्ट्या होता, भत्ते होतं इत्यादींमध्ये जर बदल करायचा असेल तर हे जे नियम आहेत कलम 40 जे आहे ते तुम्हाला लागू होतं. सेवा शर्तीमध्ये बदल करण्याची नोटीस जी आहे ती कलम 40 मध्ये दिली गेलेली आहे. जर कोणत्याही मालकाला कामगारांच्या सेवा शर्तीमध्ये जर बदल करायचा असेल तर त्याला खालील 2 अटी पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. पहिली जी अट असेल बाधित होणाऱ्या कामगारांना, आता बाधित कोण होत होतं आपल्या कामगारांमध्ये, तर राजू आणि गण्या जे होते ते बाधित होत होते. तर बाधित होणाऱ्या कामगारांना बदलाच्या स्वरूपाची विहित नमुन्यात नोटीस देणं अनिवार्य असणार आहे. म्हणजे असं नाही की त्यांना सांगितलं नाही असं चालेल का, अजिबात नाही. त्यांना विहित नमुन्यामध्ये ती नोटीस देणं बंधनकारक असणार आहे. अशी नोटीस दिल्याच्या तारखेपासून 21 दिवसाच्या आत त्याला कोणताही बदल अंमलात आणता येणार नाही. ओके, जर कामगारांना बदल स्वीकारायचा असेल किंवा आक्षेप घ्यायचा असेल तर 21 दिवसाचा वेळ आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो आणि हे कलम 40 मध्ये दिलं गेलेलं आहे. मग आता कलम 40 मधलं जी तुम्हाला बोललो होतो ना की अपवाद कशा पद्धतीने असतील, तर 4 प्रकारचे अपवाद तुम्हाला इथं पाहायला भेटतील. जर तो बदल एखादा समझोता किंवा निवाड्याचा अंमलबजावणीचा भाग असेल, म्हणजे तुमचा जो शर्माजी होता, शर्माजीने युनियन बरोबर करार केलेला असेल आणि तो बदल जो केलेला होता तो या सेटलमेंटचा भाग असेल तर तिथं 21 दिवसाची नोटीस देण्याची गरज पडणार
नाही. पुढचा जो पॉईंट होता, जर कामगार हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या विशिष्ट सेवा नियमांचा अधीन असतील, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस रूल, फंडामेंटल रूल्स, इंडियन रेल्वे एस्टॅब्लिशमेंट कोड यांच्या अधीन तुमचे कामगार असतील, तर त्यावेळेस तुम्हाला 21 दिवसाची नोटीस देणं बंधनकारक असणार नाही. तिसरा जो पॉईंट आहे, आपत्कालीन परिस्थिती. जर अचानक उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे शिफ्ट किंवा शिफ्टच्या वेळेत बदल करणं अत्यंत गरजेचं असेल, मात्र यासाठी आता मी बोललो होतो ना, लाईटच आली नाही किंवा तुमचा कच्चा मालच आला नाही, तेव्हा तुम्ही शिफ्ट चेंज करू शकता, त्याच्यात काही एवढी मोठी गोष्ट नाही. परंतु असं करताना काय करायचं आहे, तक्रार निवारण समिती जी असेल त्यांच्यासोबत सल्लामसलत करणं याच्यामध्ये काय असणार आहे, बंधनकारक असणार आहे. डी जो आहे, जर हा बदल समुचित सरकारच्या आदेशानुसार केला जात असेल, तर या 4 कंडिशनमध्ये तुम्हाला अजिबात असं होणार नाही की तुम्हाला 21 दिवसाची नोटीस जी आहे ती बजवावी लागणार आहे. इथं तुम्ही लक्ष राहू द्या. पुढे गेल्यानंतर आपण कलम 41 पाहिलेलं होतं. समुचित सरकारला सूट देण्याचा अधिकार कलम 41 मध्ये तुम्हाला पाहायला भेटलेला होता. जर सरकारला असं वाटलं की कलम 40 लागू केल्यामुळे एखाद्या उद्योगावर गंभीर आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि सार्वजनिक हितासाठी ते आवश्यक आहे, तर सरकार काय करेल, राजपत्रामध्ये अधिसूचना काढेल आणि पर्टिक्युलर उद्योगाला या नियमातून काय करणार आहे, सूट जी आहे ती देऊ शकणार आहे. कलम 41 आपण एक्सप्लेन केलेलं होतं. तर कलम 41 आणि 40 एकमेकांशी रिलेटेड आहेत. 41 काय करेल, 40ची तरतुदी जी आहे त्या खारिज करू शकतो, परंतु त्याच्यासाठी नोटिफिकेशन काढणं गरजेचं असणार आहे. आपण पुढच्या प्रकरणाकडे जाऊया. प्रकरण क्रमांक 6 जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे आणि या प्रकरण क्रमांक 6 मध्ये कलम 42 तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, कलम 42 तुम्हाला प्रकरण 6 मध्ये पाहायला भेटेल. याच्यातले उपकलम 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशी उपकलम तुम्हाला पाहायला भेटेल. कलम 42 जे आहे ते नेमकं कशाबद्दल आहे, तर याच्यामध्ये लवादबद्दल दिलं गेलेलं आहे. ओके, लवादबद्दल दिलं गेलेलं आहे. स्वइच्छेने वाद जे असतात लवादाकडे सोपवणं तुम्हाला कलम 42 मध्ये पाहायला भेटेल. स्वतःच्या इच्छेने जे वाद झालेले असतील ते कोणाकडे सोपवायचं आहे, लवादकडे सोपवायचं आहे. आता लवाद म्हणजे नेमकं काय, ज्याला लवादला आपण इंग्लिशमध्ये आर्बिट्रेटर असं म्हणत असतो. लवादला इंग्लिशमध्ये आर्बिट्रेटर म्हणतो. ओके, आता हा जो लवाद आहे तो काय असतो, तर कोर्टाबाहेरचा एक असा माणूस असतो, एक असा तटस्थ असतो कोर्टाच्या बाहेरचा. कोर्टाच्या बाहेर असा एक व्यक्ती आहे जो काय आहे, तुमचा तटस्थ आहे. ओके, ज्याचा विश्वास मालकसुद्धा याच्यावर विश्वास करतो आणि कामगारसुद्धा याच्यावर विश्वास करतो. आता लवाद कधी वापरला जातो त्याचं पण मी तुम्हाला रिझन सांगतो. जर ज्यावेळेस कंपनीमध्ये काहीतरी वाद झाला आणि अशा कंडिशनमध्ये जर कंपनीतला वाद कोर्टामध्ये गेला तर ती जी केस आहे वर्षानुवर्ष तुमची चालणार आहे. मग ती केस वर्षानुवर्ष चालवायची नाही, याच्यात मालकांचं पण नुकसान होईल, कामगारांचं पण नुकसान होईल, अशी कंडिशन तुम्हाला पाहायला भेटते. तर तेव्हा हा जो वाद आहे त्याला जर तुम्हाला सॉल्व करायचा आहे, शांततेत मिटवायचा आहे, तर काय करतो आपण, लवाद जे असतात त्यांच्याकडे जात असतो. मग कलम 42 तुम्हाला लवादबद्दल पूर्ण तुम्हाला कंडिशन समजून सांगते की लवादचं काम जे असेल ते कशा पद्धतीने चालेल. ओके, तर तुम्हाला एक क्लिअर झालेलं असेल की नेमकं लवाद म्हणजे काय किंवा आर्बिट्रेटर जो आहे त्याचं नेमकी भूमिका कशा पद्धतीने असेल ते प्रकरण 6 मध्ये तुम्हाला कलम 42 मध्ये पाहायला भेटेल. आता मग स्टार्ट करूया आपल्या एक्सप्लेनेशनला. समजा ही आपली नरडाणा MIDC मधली फॅक्टरी होती. इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू, इथं तुमचा गण्या. ओके, आता या तिघांमध्ये काय झालं, तिघांमध्ये वाद झालेला आहे. वाद समजा बोनसवरून झालेला आहे. ओके, मग यांनी तिघांनी ठरवलं की आपल्याला कोर्टात जायचं नाही. कोर्टात जर गेलो केस कंटिन्यू चालणार आहे, रिझल्ट काही लवकर लागणार नाही, हे पण कोर्टात जाणार नाही, हे पण कोर्टात जाणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये यांनी काय केलं, यांनी असं केलं की दोघांनी एक लेखी करार केला आणि त्यांच्यामधला जो वाद आहे तो काय त्यांना सॉल्व करायचा आहे. तर सॉल्व करण्यासाठी त्यांनी एका लवादाची नेमणूक केली. आता हे लवाद कोण होते, तर समजा धुळेमधले एक नामवंत वकील होते, त्यांचं नाव पाटील साहेब आहे. ओके, पाटील साहेब धुळ्यातले नामवंत वकील आहेत आणि त्यांनी काय केलं, या लवादाकडे आपला जो वाद होता तो सोपवला. काय केलं, सोपवला.
तर लवाद म्हणून ते कोणत्याही व्यक्तीची जी निवड आहे ते करू शकतात. म्हणजे ही फॅक्टरी जी होती त्यांनी काय केलं, लवाद म्हणून पाटील साहेबांची नियुक्ती केली आणि काय केलं, लेखी करार करून घेतला की तुम्ही आमचे लवाद असणार आहे. तर ही जी कलम आहे स्वइच्छेने लवाद नेमणे, ही जी आहे कंडिशन तुम्हाला 42(1) मध्ये पाहायला भेटेल. 42च्या उपकलम 1 मध्ये तुम्हाला स्वइच्छेने लवाद नेमण्याबद्दल दिलं गेलेलं आहे. आता दुसरी कंडिशन पाहूया. पुन्हा एकदा काय झालं, पुन्हा एकदा या कंपनीमध्ये वाद निर्माण झाला. ओके, या कंपनीमध्ये वाद निर्माण झाला. मग शर्माजींनी काय केलं, त्यांचा एक लवाद नेमला. त्यांचा एक मित्र होता, तो नेमला लवाद म्हणून. आता लवाद तर कोणीही नेमू शकतो ना, त्यांनी या मॅटरमध्ये एक लवाद नेमलेला आहे. ओके, मग आता राजूने बी काय केलं, तर राजूने सुद्धा त्यांच्या साईडने एक लवाद नेमला. आता इथं जर पाहिलं तर हा एक आहे आणि हा दुसरा आहे. 2 लवाद इथं निर्माण झाले. 2 काय झालं, तुमची समसंख्या झाली. मग आता यांचा मॅटरवर जर डिसिजन झालं, यांच्या मॅटरवर काही डिसिजन झालं तर हा काय करेल, हा एक मत तुमचा राजूला देईल आणि हा एक मत तुमचं शर्माला देईल. मग इथं काय झालं, मतांची संख्या काय झाली, सम झाली. काय झाली, सम झाली. मग जेव्हा लवादांची संख्या जी असते ती सम झालेली असेल आणि सम झाल्यामुळे काय होतं, सम झाल्यामुळे तुमचा मॅटर जो होता तो सॉल्व्ह झाला नाही. मग अशा वेळेस जेव्हा लवादांची संख्या जर सम झाली, दोघांची इक्वल झाली, तेव्हा काय करतील, राजू आणि तुमचा शर्माजी या दोघांच्या संमतीने एक अंपायर म्हणून नेमणूक जी आहे, अंपायर लवादची जी असते नेमणूक जी असते ती करण्यात येते. ओके, मग अंपायरची नेमणूक तुम्हाला 42च्या दुसऱ्या उपकलमामध्ये पाहायला भेटेल. याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, जर लवादांची संख्या जी असते ती जर सम असेल, ती काय असेल, सम असेल आणि डिसिजन तुमचा निघत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, त्यावेळेस एक अंपायरची नेमणूक जी आहे ती करणार आहात, ज्याच्यावर तुमचा मालक सुद्धा ट्रस्ट ठेवेल आणि तुमचं जे कामगार आहेत ते सुद्धा ट्रस्ट ठेवणार आहेत. असे अंपायरची अपॉइंटमेंट ऑफ अंपायर हे तुम्हाला 42च्या 2 मध्ये पाहायला भेटेल. उपकलम 2 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. आता आपण पाटील साहेबांना काय केलं, पाटील साहेबांना आपण लवाद म्हणून नेमणूक जी आहे ती करून दिलेली आहे. तर असं काही नाही की डायरेक्ट पाटील साहेबांना सांगितलं की तुम्ही उद्या लवाद म्हणून या, असं होईल का, तर नाही. त्याच्यासाठी एक ॲग्रीमेंट तुमचा बनेल. काय बनेल, एक ॲग्रीमेंट बनेल. ओके, आता या ॲग्रीमेंटवर दोघी लोकांनी सह्या करणं गरजेचं असणार आहे. दोघी लोक म्हणजे कोण, एक तुमचा कोण असेल, शर्माजी असेल, जो मालकांचा प्रतिनिधी आहे. मालक म्हणून तो काय करणार आहे, त्या करारावर सही करणार आहे. हा करार कशा पद्धतीने असेल, या करारात लिहिलेलं असेल, एक पर्टिक्युलर फॉर्म असतो, त्याचा स्टँडर्ड नमुना असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मी श्री पाटील यांची नेमणूक जी आहे ती लवाद म्हणून करण्यासाठी मान्यता देत आहे. असा एक करार असेल, पर्टिक्युलर फॉर्मॅट असेल, त्याच्यामध्ये ते मालक म्हणून सही करणार आहेत. मग मालक म्हणून सही केली तर इकडं तुम्ही जर राजूकडे पाहिलं, राजू काय आहे, तुमचा युनियनचा अध्यक्ष आहे. तर लवाद म्हणून लवादचा जो कॉन्ट्रॅक्ट असेल, जो करार असेल, त्याच्यावर युनियनचा अध्यक्ष म्हणून याच्यावर राजू सुद्धा काय करणार आहे, सही करणार आहे. तर हे जे दिलेलं आहे ते तिसऱ्या उपकलमामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. या उपकलमामध्ये करारावर स्वाक्षरी कशा पद्धतीने केली जाईल ते तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे. म्हणजे पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला करार करायचा आहे आणि या करारावर स्वाक्षरी 2 लोकांची असणार आहे. आता पर्टिक्युलर वाद झाला, यांनी काय केलं, पाटील यांची नेमणूक केली, तो करार केला. आता हा डॉक्युमेंट होता करारचा. ओके, आता हा जो करार केला होता, लवाद नेमणुकाचा जो करार केलेला होता, त्याचे काय करतील, त्याच्या प्रिंट काढतील, त्याच्या झेरॉक्स ज्या आहेत त्या काढल्या जातील आणि त्याच्या झेरॉक्स ज्या असतील, प्रिंट ज्या असतील, झेरॉक्स म्हणजे ओरिजिनल प्रत राहते, पण 3 करार वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडलेले असतात. आता सरकारला पण समजायला पाहिजे की या पर्टिक्युलर कंपनीमध्ये वाद होता, या पर्टिक्युलर कंपनीमध्ये काय होता, वाद होता आणि ते कोर्टात न जाता त्यांनी लवादाची नेमणूक जी आहे ती केली गेलेली आहे. सरकारला समजायला पाहिजे ना. तर अशा वेळेस हा जो करार होता त्याच्या ज्या प्रती असतात तो कोणाकडे पाठवणार आहेत, जे समुचित सरकार असेल, समुचित सरकारला याची जी प्रत आहे ती पाठवणार आहेत. तसंच जो कन्सिलेशन ऑफिसर असेल, कन्सिलेशन ऑफिसर जो आहे, जो काय असेल तुमचा समेट अधिकारी असेल, त्याला सुद्धा याची जी प्रत आहे ती पाठवण्यात येणार आहे. आणि हे कशात दिलेलं आहे, 42च्या 4 मध्ये दिलेलं आहे. सरकारला कॉपी पाठवणं हे तुम्हाला 4थ्या उपकलमामध्ये पाहायला भेटेल.
पुढे गेल्यानंतर काय होईल, सरकारला माहीत पडलं की यांनी लवादाची नेमणूक जी आहे ती केली गेलेली आहे. म्हणजे जे पाटील होते त्यांची जी नेमणूक होती ती आपण काय करणार आहोत, लवाद म्हणून नेमणूक जी आहे ती सरकारला समजलं की यांनी नेमणूक केलेली आहे. आता ज्या वेळेस सरकारला माहीत पडेल, खात्री पडली की करारावर ज्या 2 लोकांनी साईन केलेले आहेत, मालकाने तर साईन केलेलीच आहे, ओके, परंतु इथं राजूने साईन केलेली आहे. कोणी केलेली? राजूने का साईन केली होती? कारण की तो युनियनचा अध्यक्ष आहे. कोणाचा अध्यक्ष आहे? युनियनचा तो अध्यक्ष आहे. आता या कंपनीमध्ये 3, 4, 5 युनियन असतील, मग सगळ्या युनियनने करायचं आहे का? तर नाही. ज्या युनियनकडे सर्वात जास्त बहुमत असेल अशा माणसाने त्याच्यावर स्वाक्षरी जी आहे ती केलेली आहे. मग सरकार चेक करेल की राजूची जी युनियन आहे ती बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व करते का नाही. राजूची जी युनियन आहे ती जर बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यावेळेस काय करेल, सरकारला खात्री होऊन जाईल की मेजॉरिटी जेवढे लोक आहेत तेवढे काय आहेत, या लवादाच्या नेमणुकीशी ते सहमत आहेत. ओके, तर सहमत असल्यानंतर सरकार एक नोटिफिकेशन करेल आणि नोटिफिकेशनमध्ये सांगेल की हा जो लवाद आहे तो आम्ही मान्य करत आहोत. आता काय झालं, समजा कंपनीमध्ये 100 लोक आहेत. किती? 100 लोक आहेत. 100 पैकी 60 लोकांचा जो पाठिंबा आहे तो कोणाला आहे? राजूला आहे. आणि राजूने 60 लोकांचा पाठिंबा घेऊन या करारावर स्वाक्षरी केली. ठीक आहे. मग उरलेले जे 40 लोक आहेत त्यांचं काय? म्हणजे 60 लोकांसाठी जो लवाद आहे तो कोण आहे? पाटील आहेत. ओके, परंतु 40 लोकांसाठी सुद्धा आता या कंडिशनमध्ये लक्षात ठेवा, उरलेले जे 40 लोक असतील जे राजूशी सहमत नसतील तरी सुद्धा त्यांचं काही मॅटर झालं, त्यांचं काही गोष्टी चुकल्या तर त्यावेळेस त्यांचा लवाद पण कोण असेल? तो पाटीलच असणार आहे. आणि ही जी तरतूद आहे सरकारची अधिसूचनेच्या बाबतीत ते असणार आहे तुमचं 5 मध्ये. 5वं जे उपकलम आहे सरकारची अधिसूचना. सरकारची अधिसूचना कशा पद्धतीने निघेल ते तुम्हाला 5 मध्ये दिलं गेलेलं आहे. ओके, म्हणजे जर सरकारला खात्री पटली की करारावर स्वाक्षरी करणाऱ्या पार्ट्या, आता करारावर स्वाक्षरी कोणी कोणी केलं होतं? एक मालकांचा जो प्रतिनिधी होता त्याने केलेली होती आणि दुसरे युनियनचा जो प्रतिनिधी होता त्याने केलेली होती. मग करारावर स्वाक्षरी करणाऱ्या पार्ट्या फॅक्टरीतील बहुसंख्य कामगारांचं जर प्रतिनिधित्व करतात असं जर सरकारला खात्री पटली तर काय करेल, सरकार राजपत्रात एक अधिसूचना काढते. ही अधिसूचना निघाल्यामुळे फॅक्टरीतील इतर कामगार जे या करारात सामील नव्हते त्यांनाही लवादासमोर जाऊन आपली बाजू मांडण्याची काय भेटणार आहे? संधी भेटणार आहे. म्हणजे हे 40 लोक होते त्यांना सुद्धा लवादासमोर काय होणार आहे? आपली बाजू मांडण्याची संधी त्याच्यामध्ये भेटणार आहे. ओके, आता आपण सर्व करून घेतलं. आपण काय काय केलं? आपण लवादाची नेमणूक केली, अधिसूचना काढली. अधिसूचना काढल्यानंतर लवाद तुमचा फिक्स झालेला आहे. मग जेव्हा आपण मॅटर होतील तेव्हा लवाद समोर आपल्याला त्या मांडाव्या लागतील. ओके, मग आता वाद तुम्ही मागे बी पाहिले होते, 2 प्रकारचे वाद असतात. एक आहे कॉमन वाद. ओके, टोटल लोकांचा वाद असेल तो कॉमन वाद असेल. समजा बोनसचा मुद्दा असेल. कशाचा? बोनसचा फक्त एकटा राजूचा मुद्दा असेल का? तर नाही, तो सर्व कर्मचाऱ्यांचा मुद्दा असेल, तो म्हणजे तुमचा कॉमन वाद असेल. आणि दुसरा असेल पर्सनल, एकदम वैयक्तिक असेल. म्हणजे समजा गण्याने काहीतरी मोठी चूक केली, एकट्याने चूक केली, एकट्या पर्टिक्युलर व्यक्तीने चूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे काय केलं, शर्माजीने त्याला सर्व्हिसमधून कमीच करून टाकलं. तर हा काय आहे? तुमचा वैयक्तिक वाद आहे. कशाचा? वैयक्तिक वाद आहे. तर असे दोघी वादांच्या वेळेस कोण त्या लवादासमोर आपली बाजू मांडेल हे तुम्हाला 6व्या उपकलमामध्ये दिलं गेलेलं आहे. समजा जर तुमचा सामूहिक वाद असेल, जनरल वाद असेल ज्याच्याने सर्व कामगार अफेक्ट होत आहेत, जसं बोनसचा वाद म्हटला, तर त्यावेळेस लवादासमोर कोण बोलणार आहे? तर युनियनचा जो अध्यक्ष असेल, युनियनचा जो प्रतिनिधी असेल तो लवादासमोर बोलणार आहे. म्हणजे तुमचा राजू जो होता तो काय होता? युनियनचा अध्यक्ष होता. तर तो लवादासमोर काय करणार आहे? बोलणार आहे. परंतु जर वैयक्तिक वाद असेल, म्हणजे मी बोललो ना की गण्याने काय केलं, चूक केली आणि त्याच्यामुळे मालकाने त्याला रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करून टाकलं, तर अशा वादाच्या वेळेस कोण बोलणार आहे? तुमचा गण्या जो आहे तो तिथं स्वतः हजर राहून, लवादासमोर स्वतः हजर राहील आणि त्याची जी बाजू आहे तो तिथं मांडणार आहे. तर हे 42च्या 6 मध्ये दिलेलं नाही बरं का, हे आहे 42च्या 5 मध्येच. 42च्या 5 मध्येच प्रोविजो म्हणून दिलेलं गेलेलं आहे. ओके, 6 मध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत, 6 मधल्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर 42च्या 5 मधली ही प्रोव्हिजन आहे की नेमका वाद जर झाला तर कोण मांडणार आहे. ओके, प्रोव्हिजोमध्ये दिलं गेलेलं आहे. 42च्या 6 मध्ये
आता लवाद तुमचे पाटील सर होते. ओके, यांनी यांची बी बाजू मांडली, यांची बी बाजू पाहिली, दोघांची बाजू पाहिली, सर्व प्रकरणाची चौकशी केली, तपास केला. आता ते काय करतील, त्यांचा अंतिम निर्णय जो आहे तो देणार आहेत. अंतिम निर्णय जो आहे तो काय करणार आहेत, देणार आहेत. आता लवादचा जो निवाडा आहे म्हणजे त्यांचा जो अंतिम निर्णय आहे ते काय करतील, सरकारकडे त्यांचा निर्णय जो असेल तो सुपूर्त करणार आहेत. म्हणजे पाटील साहेबांनी काय केलं, यांचा बोनसचा मॅटर होता, सर्व कागदपत्र पाहिली, पगारपत्र पाहिलं आणि नंतर काय केलं, त्यांचा अंतिम निर्णय जो होता तो दिलेला आहे. तर हे जे अंतिम निर्णयाबद्दल दिलं होतं ते 6व्या उपकलमामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता पुढची कंडिशन पाहूया की पुढच्या कंडिशनमध्ये नेमकं काय होईल. समजा एक वाद चालू होता. ओके, इथं तुमची शर्माजी, इथं गण्या, इथं राजू होता, इथं तुमचा गण्या होता. ओके, वाद चालू होती. वाद चालू असल्याने आपण काय केलं, 42चे जेवढे कलम आहेत 5 पर्यंत आपण काय केलं, एक लवादाची नेमणूक केली. आता हा लवाद आहे, या लवादाची नेमणूक केली आणि आपली जी केस आहे ती चालू आहे. ओके, सरकारने अधिसूचना काढली की या लवादाची नेमणूक केली. हा जो लवाद आहे तुम्ही जो दिलेला आहे तो काय करणार आहे, या पर्टिक्युलर गोष्टीवर सोल्युशन जे आहे ते काढणार आहे. परंतु जेव्हा पाटील साहेबाकडे केस चालू आहे, फॅक्टरीमधले काही जे कामगार आहेत त्यांनी काय केलं, गेटवर संप जो आहे तो चालू केला. म्हणजे केस चालू आहे तरी पण काय करतायत, ते संप जे आहे ते सुरू केलेला आहे. मग अशा वेळेस शर्माजीचं नुकसान होऊन जाईल ना. केस चालू आहे आणि हे लोक काय करतायत, केस चालू असल्यानंतर सुद्धा हे गेटवर संप करतायत. मग अशा वेळेस सरकार एक जो आपला तुमचा शर्माजी आहे तो काय करेल, सरकारला सांगेल की केस चालू आहे तरी लोक संप करतायत. मग सरकार काय करेल, सरकार एक ऑर्डर काढते. त्या ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं असतं, केस जेव्हा लवादाकडे सुरू आहे तर कामगारांना अशा कंडिशनमध्ये संप करता येणार नाही. आणि शर्माजींची जी टाळेबंदी आहे, म्हणजे शर्माजींनी सांगितलं की कंपनीज बंद करून घेतो, तर शर्माजींना सुद्धा टाळेबंदी जी आहे ती करता येणार नाही. हे तुम्हाला उपकलम 7 मध्ये दिलं गेलेलं आहे. 7 मध्ये संपावर बंदी आणणं, संपावर बंदी आणणं हे तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, आता 42च्या 8 मध्ये पाहूया की काय दिलेलं आहे. तर 8 उपकलमामध्ये त्यांनी काय केलेलं, हे पूर्ण प्रोसिजर आपण पाहिली. एवढी मोठी प्रोसिजर आपण 42च्या अंडरमध्ये पाहिली. ओके, जर एखादा वकील आला आणि त्याने सांगितलं की अशा काही प्रोसिजर तुम्ही फॉलो करू नका, एक काम करा, लवाद व समेट कायदा, लवाद व समेट कायदा जो आहे 1996चा, त्याच्यानुसार तुम्ही पूर्ण प्रोसिजिंग करा. असं जर एखादा वकील आला आणि त्याने सांगितलं की लवाद आणि समेट कायदा आहे 1996चा, त्याच्यानुसार तुम्ही काम करा, हे बाकीचे प्रोसिजर वगैरे फॉलो करू नका, तर असे जे वाद असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये लवाद आणि समेट कायदा जो आहे तो इथं अप्लिकेबल राहणार नाही. हा जो वाद आहे कामगार कायद्यानुसारच तुम्हाला सोडावा लागणार आहे. लवाद व समेट कायदा तुम्ही तुमच्या साईटवर सुद्धा पाहिलेलं असेल, लवाद व समेट कायदा 1996चा तिथं अपलोड केलेला आहे. मग ही पूर्ण प्रोसिजर लवाद आणि समेट कायद्यानुसार चालणार नाही. हे जे तुम्हाला दिलेलं गेलेलं आहे त्याच्यानुसारच तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर हे सर्व तुम्हाला कलम 42 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता नोट्समध्ये पाहूया की आपण कोणत्या गोष्टी मेन्शन केल्या गेलेल्या आहेत. ओके, तर प्रकरण 6 जे होतं, विवादांचे लवादाकडे ऐच्छिक संदर्भ म्हणजे व्हॉलेंटरी रेफरन्स ऑफ डिस्प्यूट्स टू आर्बिट्रेशन. म्हणजे आता बोललो ना की ऐच्छिक म्हणजे कसं झालं, ऐच्छिकचा अर्थ समजला का, की मालकला बी वाटतंय की आपली कोर्टात केस जायला नको, मजूर जे आहेत त्यांना सुद्धा वाटतंय की आपली कोर्टात केस जायला नको, म्हणून ते स्वतःच्या इच्छेने कोणाकडे जात आहेत, लवादाकडे जात आहेत. तर प्रकरण 6 जे आहे, विवादांचे लवादाकडे ऐच्छिक संदर्भ तुम्हाला दिलं गेलेला आहे. जेव्हा मालक आणि कामगार यांच्यात वाद निर्माण होतो तेव्हा कोर्टाची पायरी न चढता सामंजस्याने तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीकडून, ज्याला आपण काय म्हणतो लवादकडून, तो सोडवण्याचा पर्याय या प्रकरणामध्ये दिला गेलेला आहे. कलम 42 मध्ये विवादाचे लवादाकडे संदर्भ कशा पद्धतीने दिलं जातं ते तुम्हाला दिलं गेलेलं आहे. 42(1) मध्ये सर्वात आधी काय करतो, लेखी करार करतो आपण. जर एखादा औद्योगिक विवाद अस्तित्वात असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर मालक आणि कामगार लेखी करार करून तो वाद लवादाकडे सोपवू शकतात. म्हणजे बोललो मी तुम्हाला की आधी काय करतील, ते लेखी करार करतील आणि तो जो वाद आहे कोणाकडे सोपवणार आहेत, लवादाकडे सोपवून घेणार आहेत. या करारात लवाद म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा आणि किंवा व्यक्तींचे, आता व्यक्तीचे आणि व्यक्तींचे तर 2 किंवा 3 असे पण लवाद असू शकतात, तर अशा व्यक्तींचं नाव जे आहे स्पष्ट करणं गरजेचं असणार आहे.
42.2 मध्ये अंपायरची नेमणूक होती. जर करारात लवादांची संख्या सम असेल, 2, 4 असे लवाद असतील, तर त्या करारात आणखी एका अतिरिक्त व्यक्तीची अंपायर म्हणून नेमणूक करण्याची तरतूद जी आहे ती अनिवार्य आहे. 42.2 मध्ये दिलं गेलेलं आहे. जर लवादांमध्ये समान मतं पडली तर अंतिम निर्णय घेण्यासाठी हा अंपायर मध्ये पडेल आणि त्याचाच निवाडा आपण काय करणार आहोत, अंतिम मानला जाणार आहे. मी बोललो होतो ना तुम्हाला, शर्माजींनी एक लवाद निवडला, राजूने एक लवाद जो आहे तो निवडला आणि त्याच्यामुळे काय झालं, इक्वल मतं पडली. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला अंपायरची नेमणूक करणं बंधनकारक असणार आहे. 42.3 आणि 42.4 याच्यामध्ये कराराची प्रत जी आहे विहित नमुन्यात असते, त्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या असतात. या कराराची एक प्रत समुचित सरकार आणि समझोता अधिकारी यांना पाठवणं बंधनकारक आहे. आपण वरती डिस्कस केलं होतं. 42.5 मध्ये सरकारची अधिसूचना आणि प्रतिनिधित्व. जर सरकारची खात्री झाली की करारावर स्वाक्षरी करणारे लोक बहुमताचं प्रतिनिधित्व करतात, जर सरकारची खात्री झाली की करारावर स्वाक्षरी करणारे लोक जे आहेत, मी बोललो होतो राजू जो आहे 60% लोकांचं काय करत होता, प्रतिनिधित्व करत होता, तर तो काय आहे, तर बहुमताचं तो काय करतो, प्रतिनिधित्व करतो. तर सरकार या संबंधी अधिसूचना काढेल, ज्यामुळे कामगार आणि मालक या कराराचा भाग नाही, त्यांनाही लवादासमोर आपली बाजू मांडण्याची संधी तिथं भेटणार आहे. मग पुढे गेल्यानंतर लवादासमोर प्रतिनिधित्व कोण करेल, सर्वसाधारण वाद होता, बोनसचा वाद होता, ट्रेड युनियन कामगारांचं जो प्रतिनिधित्व करेल तो त्याच्यामध्ये करणार आहे. जर वाद एखाद्या विशिष्ट कामगाराला कामावरून काढण्यासंबंधी असेल तर कामगार स्वतः इन पर्सन किंवा त्याने अधिकृत केलेल्या प्रतिनिधीमार्फत तो वाद जो आहे तो मिटवणार आहे. ओके. 42.6 मध्ये काय दिलेलं होतं, लवाद या वादाची काय करेल, चौकशी करेल, लवादाची स्वाक्षरी असलेला अंतिम निवाडा सरकारकडला तो सादर करणार आहे. 42.7 मध्ये संप आणि कामबंदीवरील बंदी याच्यात दिली गेलेली होती. एकदा का सरकारने उपकलम 5 अंतर्गत अधिसूचना काढली तर त्या वादाशी संबंधित कोणताही संप किंवा कामबंदी सुरू ठेवण्यास सरकार बंदी जी आहे ती घालू शकते. 42.8 मध्ये जुन्या कायद्याचा अपवाद दिला गेलेला आहे. या प्रक्रियेला द आर्बिट्रेशन ऑफ कॉन्सिलेशन ऍक्ट 1996 हा कायदा याच्यामध्ये लागू होणार नाही. याच्यामध्ये विशेष तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वरच्या प्रकरणामध्ये जे प्रकरण 6 होतं त्याच्यामध्ये लवादाबद्दलची कन्सेप्ट जी आहे ती तुमची क्लिअर झालेली असेल. आता आपण प्रकरण क्रमांक 7 जे आहे त्याच्याकडे जाणार आहोत. ओके. प्रकरण 7 सुद्धा तुमचे असे मॅटर जे असतात, जे तुमचे इंडस्ट्रीमध्ये गोष्टी होत असतात त्याच्याबद्दलशीच रिलेटेड आहे. प्रकरण 7 जर पाहिलं तर त्याचं नाव जे आहे ते असणार आहे औद्योगिक विवाद सोडवण्याची यंत्रणा. काय आहे, जे तुमचे औद्योगिक विवाद जे आहेत ते सोडवण्याची जी यंत्रणा आहे ती तुम्हाला प्रकरण 7 मध्ये पाहायला भेटेल. प्रकरण 7 कधीपासून स्टार्ट होतं, तर प्रकरण 7 जे आहे कलम 43 पासून स्टार्ट होतं आणि एंड कधीपासून होतं, तर प्रकरण 7 जे आहे ते 52 पर्यंत तुमचं एंड होऊन जातं. भरपूर कायदे आहेत, भरपूर किचकट गोष्टी आहेत, ते तुम्हाला या प्रकरण 7 मध्ये पाहायला भेटेल. पहिलं जे कलम आहे कलम 43 आहे आणि या कलम 43 मध्ये समेट अधिकारीबद्दल दिलं गेलेलं आहे. ओके. आता ते काय होतं, हे कोणाची जबाबदारी असेल, तर समुचित सरकार, जो तुमचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे आहे त्याची जबाबदारी असणार आहे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. ओके. कशा पद्धतीने जबाबदारी असेल, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे माझं पूर्ण धुळे होतं. ओके. माझे पूर्ण धुळे जिल्हा आहे, इथं नंदुरबार जिल्हा असेल, इथं तुमचा नाशिक जिल्हा आहे. अशा पद्धतीने जिल्हे जे आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्यांच्यामध्ये भरपूर फॅक्टऱ्या तुम्हाला पाहायला भेटतात. ओके. इथं तुम्हाला भरपूर फॅक्टऱ्या ज्या आहेत ते पाहायला भेटतात. मग प्रत्येक वेळेस लवाद निवडा आणि लवादबद्दल हे ते सर्व गोष्टी करा, अशा पद्धतीचं जे काम आहे ते काही चालणार नाही. मग समुचित सरकारची पण एक जबाबदारी असेल. तर समुचित सरकार काय करतं, जे कामगार आहेत आणि मालक आहेत, इथं तुमचा कामगार होता, इथं तुमचा मालक होता, भरपूर कंपन्या आहेत ना, तर कामगार आणि मालकांमधले जे वाद होतात, एकमेकांशी जे वाद होतात ते मिटवण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी एका पर्टिक्युलर क्षेत्रासाठी, एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रासाठी ते काय करणार आहेत, किंवा एखाद्या पर्टिक्युलर उद्योगासाठी ते काय करणार आहेत, एक अधिकारीची नेमणूक जी आहे सरकार करणार आहे. अधिकारीची नेमणूक जी आहे ती सरकार करणार आहे आणि त्या अधिकाऱ्याला आपण काय म्हणणार आहोत, त्याला म्हणणार आहोत समेट अधिकारी. ओके. किंवा कन्सिलेशन ऑफिसर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आहोत. म्हणजे समुचित सरकार याची नेमणूक करणार आहे एका पर्टिक्युलर एरियासाठी किंवा पर्टिक्युलर उद्योगधंद्यासाठी. ओके.
आता एक्झाम्पल घेऊया. समजा नडाणा MIDC मध्ये शर्माजीच्या फॅक्टरीमध्ये बोनस आणि पगारवाढीवरून वाद झाला. राजू बोलला की मी संप करून टाकतो. संपाची नोटीस त्यांनी दिली. आता हा वाद जो होता तो कोर्टात जायला नको आणि फॅक्टरी बंद पडायला नको, म्हणून नडाणा MIDC कशाच्या अंडरमध्ये आहे तर धुळे परिसराच्या अंडरमध्ये आहे. तर धुळे परिसरामध्ये सरकारने एका कन्सिलेशन ऑफिसरची नेमणूक केलेली आहे. तो कन्सिलेशन ऑफिसर काय करेल, तुमचा फॅक्टरीमध्ये येईल. आता त्याने फॅक्टरीमध्ये आल्यानंतर तो काय करेल, राजूला बी बोलवेल, शर्माला बी बोलवेल, एका टेबलावर बसवेल आणि त्यांच्यामधले जे मतभेद आहेत ते शांततापूर्वक मार्गाने ते मिटवण्याचा प्रयत्न करेल. कन्सिलेशन ऑफिसरची नेमणूक कोणी केली तर कन्सिलेशन ऑफिसरची नेमणूक समुचित सरकारने केलेली आहे. तर कन्सिलेशन ऑफिसरच्या बाबतीत कलम 43 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे तुमचं कलम 43 क्लिअर झालं, कन्सिलेशन ऑफिसर कशा पद्धतीने काम करणार आहे. आता पुढे गेल्यानंतर अशी सुद्धा कंडिशन झाली की अधिकारी तुमच्या फॅक्टरीमध्ये आला. अधिकारी फॅक्टरीमध्ये आल्यानंतर काय झालं, राजू पण बोलला की आमचं असंच चालेल, गण्या पण बोलला आमचं असंच चालेल, तुमचा मालकांचा जो प्रतिनिधी आहे शर्माजी तो बी बोलला की आमचं असंच चालेल. अधिकारीकडून सुद्धा तुमचा वाद जो आहे तो मिटला नाही, अशी कंडिशन येऊ शकते. ओके, सरकार विचार करतं की अशी कंडिशन बी होईल की अधिकारीचं ते लोक ऐकतच नाही किंवा त्यांचा जो वाद आहे अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पडून गेला किंवा अधिकाऱ्याची जी ऐपत होती त्याच्यानुसार त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, परंतु तो सॉल्व्ह झालाच नाही. अशा वेळेस सरकार काय करतं तर सरकार जे विविध तुमचे औद्योगिक विवाद आहेत त्याच्यावर काहीतरी निकाल लावायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी कोर्ट बसायला पाहिजे, काहीतरी त्यांचा विवादाचं एक विवाद सॉल्व्ह झाला पाहिजे ना, मॅटर जो आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. मग सरकारी आदेशानुसार काय केलं जातं, औद्योगिक न्यायाधिकरण यांची जी स्थापना असते ती तुम्हाला करताना तुम्हाला दिसतं. त्याला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रीयल ट्रिब्युनल जे आहे ते सरकार स्थापन करत असतं. कलम 44 मध्ये या इंडस्ट्रीयल ट्रिब्युनलच्या बाबतीत दिलं गेलेलं आहे. ओके, आता जेव्हा त्यांनी औद्योगिक न्यायाधिकरण इंडस्ट्रीयल ट्रिब्युनल जेव्हा त्यांनी स्थापन केलं तर या इंडस्ट्रीयल ट्रिब्युनलमध्ये नेमकं काय असते, कोणकोणते सदस्य असतील ते तुम्हाला पाहायचं आहे. मग आता हे एक प्रकारचं न्यायालयच असेल तर याच्यामध्ये 2 सदस्य असतात, 1 आणि 2, हा पहिला आणि हा दुसरा. पहिला जो सदस्य असतो तो काय असतो, न्यायाधीशाच्या दर्जाचे, म्हणजे आपले कोर्टमध्ये जसे न्यायाधीश असतात ना तशा न्यायाधीशांच्या दर्जाचे का असतात, न्यायिक सदस्य असतात. 2 प्रकारचे सदस्य तुम्हाला पाहायला भेटतील, न्यायिक सदस्य असतात त्याच्यात. आणि दुसरा जो प्रकार असतो, कामगार क्षेत्राचा ज्या लोकांना अनुभव आहे असे प्रशासकीय सदस्य तुम्हाला पाहायला भेटतात. प्रशासकीय सदस्य म्हणजे सरकारने जे औद्योगिक न्यायाधिकरण काढलेलं आहे त्याच्यात 2 प्रकारचे सदस्य असतील, एक असतील ते न्यायिक सदस्य आणि दुसरे जे असतील ते प्रशासकीय सदस्य. न्यायिक सदस्य कसे असतील तर ज्यांचा न्यायाधीशांचा दर्जा आहे अशा टाईपचे जे सदस्य असतील त्यांना न्यायिक सदस्य म्हटलं जातं. ज्युडिशियल मेंबर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ज्युडिशियल मेंबर त्यांना इंग्लिशमध्ये म्हटलं जाणार आहे. आणि जे प्रशासकीय सदस्य असतात त्यांना काय, कामगार क्षेत्राचा त्यांना अनुभव असतो तर त्या अशा लोकांची प्रशासकीय सदस्य म्हणून नेमणूक जी आहे ती केली जाते. त्यांना त्यांना इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर असं म्हणतात. ओके, मग स्थायी आदेश, कपात, टाळेबंदी, संप याच्यासारखे जे महत्त्वाचे खटले असतात या दोघं काय करतात, दोघांचं जे पीठासीन असतं त्याच्यासमोर जे बेंच असतं यांच्यासमोर जे आहे ते चाललं जातं. आणि जे इतर असे एकदम साधे खटले असतात तर साधे जे खटले असतात त्यांच्यापैकी एकल सदस्याच्या पीठासमोर चालणार आहेत. एक्झाम्पल परत देतो. एक्झाम्पल कशा पद्धतीने असेल, समजा शर्मा आणि राजूचा वाद होता. ओके, जो वाद होता तो त्याच्यामध्ये मिटलाच नाही. आता ही केस जी होती जी नरडाणा परिसरामध्ये सरकारने जे औद्योगिक न्यायाधिकरण नेमलेलं होतं, इंडस्ट्रीयल ट्रिब्युनल जे नेमलेलं होतं त्यांच्याकडे गेली. आता खटला कशाचा होता, खटला तुमचा कपातीचा होता किंवा संपाचा होता. तर संपाचा असल्यामुळे या कोर्टामध्ये जर हे दोघं जर गेले तर त्यांच्यासमोर न्यायिक सदस्य पण दिसतील आणि प्रशासकीय जे सदस्य आहेत ते सुद्धा दिसतील. तर तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने ट्रिब्युनल, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे आहे ते कलम 44 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे.
आता समजा पुढची कंडिशनकडे जाऊया. पुढची कंडिशन म्हणजे यांची केस जी होती ती औद्योगिक न्यायाधिकरणाच्या जवळ आलेली आहे आणि काहीतरी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणार आहे. ओके, शर्माजीने वकील लावलेला होता, राजूने वकील लावलेला होता. केस जी आहे समजा राजूकडे थोडीशी झुकलेली आहे. ओके, मग आता शर्माजीचा वकील हुशार होता. त्याने काय सांगितलं की त्याने पाहिलं की 2 सदस्य तुम्हाला पाहिजे, न्यायिक सदस्य बी पाहिजे आणि प्रशासकीय सदस्य पण त्यांच्या जागेवर पाहिजे आणि त्यांच्या समोरच आपली केस लढली जाणार आहे. आता ट्रिब्युनलमधील समजा प्रशासकीय सदस्य तिथं उपस्थित नव्हते. प्रशासकीय सदस्यांची जागा काही दिवस तांत्रिक कारणामुळे रिकामी होती. मग वकिलाने काय केलं, वकिलाने पाहिलं की आपण केस हारतोय, तर वकिलाने हुशारी केली आणि सांगितलं की पूर्ण पीठ नाही, पूर्ण पीठ म्हणजे हे दोघं लोक तिथं उपस्थित नाही, म्हणून ही जी कामगारांची केस आहे ती रद्द करा असं त्यांनी सांगितलं की कामगारांची केस तुम्ही चालू शकणार नाही. आता अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कलम 45 जे आहे ते कामात येतं. कलम 45 सांगतं की ट्रिब्युनलमध्ये एखादं पद तात्पुरतं रिकामं असेल, तात्पुरतं, ही ट्रिब्युनल होती, ही तुमचं ट्रिब्युनल होतं, या ट्रिब्युनलमध्ये एखादं पद जर तात्पुरतं रिकामं असेल किंवा सदस्यांच्या नियुक्तीमध्ये काही तांत्रिक त्रुटी किंवा दोष असेल तरी सुद्धा ट्रिब्युनलच्या कामकाजाला किंवा त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही, हे तुम्हाला कलम 45 सांगतं. म्हणजे आता जो वकील होता, आपला मालकांचा जो वकील होता, त्याने जे सांगितलेलं आहे की तुम्ही कामगारांची केस रद्द करा किंवा हा निर्णय आम्हाला मान्य नाही या टाईपचं सांगितलं आणि त्याचं कारण देताना सांगितलं की एक तर न्यायिक सदस्य नव्हता किंवा त्यांच्या जी सिलेक्शन प्रोसिजर होती तिच्यामध्ये तांत्रिक चूक होती, अशा टाईपचं त्याने सांगितलं. तर त्यावेळेस तुम्ही त्या निर्णयाला कोणत्या न्यायालयात आव्हान करता येत नाही आणि खटला जो आहे त्याला अवैध सुद्धा आपण ठरवू शकत नाही, हे कलम 45 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता आपण कलम 46 कडे जाऊया की कलम 46 नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने वर्क करणार आहे. समजा आपली कंपनी एक आहे तुमची महाराष्ट्र राज्यात, आपली कंपनी दुसरी जी आहे ती गुजरातमध्ये आहे, एक महाराष्ट्रामध्ये आहे, एक कर्नाटकमध्ये आहे, एक MP मध्ये आहे. ओके, आणि काहीतरी वाद निर्माण झाला, काहीतरी मॅटर जो आहे बोनसबद्दल किंवा काहीतरी असा वेगवेगळ्या पद्धतीचा मॅटर जो आहे तो झालेला आहे. मग आता महाराष्ट्रातले जे कर्मचारी होते त्यांनी बी संप पुकारला, गुजरातमधले कर्मचारी होते त्यांनी बी संप पुकारला, MP मधले सुद्धा आणि कर्नाटकमधले सुद्धा सर्वांनीच एकाच वेळेस संप पुकारला आहे. ओके, जर तुम्ही पाहिलं 4 राज्यांमध्ये संप जो आहे तो चालू झालेला आहे. आता हा जो वाद आहे एकाच राज्याचा आहे का, तर नाही. हा जो वाद पाहिला अनेक राज्यांचा आहे. एक प्रकारे याला राष्ट्रीय महत्त्व तुम्हाला पाहायला भेटलं, राष्ट्रीय महत्त्व पाहायला भेटलं, कारण की एकापेक्षा जास्त राज्यामध्ये आहे ना, तर राष्ट्रीय महत्त्वाचं झालेलं आहे. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करतं, जर एखादा औद्योगिक विवाद राष्ट्रीय महत्त्वाचा असेल, राष्ट्रीय महत्त्व म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण 2-3 राज्य त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. एखादा औद्योगिक विवाद आहे, 3-4 राज्यांच्या कंपन्याच बंद पडत आहेत, संपत्ती तर चालू आहे, एक प्रकारचा राष्ट्रीय महत्त्वाचा आहे किंवा त्या वादामुळे एकापेक्षा जास्त राज्यामधील उद्योग जर प्रभावित होत असतील तेव्हा काय करतं, जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार जे आहे ते काय करेल, तर केंद्र सरकार एक नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे आहे त्याची स्थापना करणार आहे. नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे आहे त्याची काय करणार आहे, स्थापना करणार आहे. नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे सदस्य तुम्हाला पाहायला भेटतील, एक आहे न्यायिक आणि दुसरे काय असतील, प्रशासकीय. आता न्यायिक कोण असतील, तर न्यायिकमध्ये तुम्हाला हायकोर्ट जे असतील, हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांना आपण न्यायिक सदस्य म्हणून नेमणूक करू शकतो. आणि जे प्रशासकीय सदस्य असतील, भारत सरकारचा जो सचिव दर्जाचा अधिकारी असेल, भारत सरकारचा सचिव दर्जाचा जो अधिकारी असेल तो तुमचा प्रशासकीय सदस्य याच्यामध्ये पाहायला भेटेल. क्लिअर झालं. हे वरचं जे होतं ते तुमच्या पर्टिक्युलर एरियासाठी मर्यादित होतं, परंतु कलम 46 जे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण बाबत दिलं गेलेलं आहे. नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे आहे त्याच्याबद्दल कलम 46 मध्ये तुम्हाला मेन्शन केलं गेलेलं आहे. आणि आता जी केस चालली ती तुमची औद्योगिक न्यायाधिकरण साधारणमध्ये चालेल का, तर नाही. इथं ऑलरेडी 3-4 राज्य जे आहेत ते गुंतलेले आहेत, म्हणजे केस जी आहे ती कलम 46 नुसार कशामध्ये चालणार आहे, नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलच्या मध्ये ती केस चालणार आहे.
आता समजा, आता इथं तुम्ही पाहिलं, इथं दोन प्रकारचे सदस्य आहेत, एक न्यायिक आहे आणि एक प्रशासकीय आहे. आता ही केस कुठं चालली? नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलमध्ये चाललेली आहे. ओके. न्यायिक सदस्य सांगतात की आता त्यांच्याकडे मॅटर आलेलं होतं पगारवाढचं. पर्टिक्युलर फॅक्टऱ्यांमध्ये ज्या 3-4 फॅक्टऱ्या आलेल्या होत्या, त्यांचे जे कामगार आहेत त्यांना 100% जी पगारवाढ आहे ती भेटली पाहिजे. न्यायिक सदस्यांनी सांगितलं की यांना पगारवाढ भेटली पाहिजे. प्रशासकीय सदस्य सांगतो की हे जे कंपन्यांमधले जे कामगार आहेत त्यांना आता सध्या पगारवाढीची गरज नाही, असा त्यांनी डिसिजन दिला. याचं काय झालं? हा न्यायिक सदस्य कोणाकडे गेला? हा कामगारांकडे गेला. आणि प्रशासकीय जो सदस्य होता तो कोणाकडे गेला? तर तो तुमचा जो मालक आहे त्यांच्याकडून डिसिजन दिलं. म्हणजे कामगार आणि मालक यांचं डिसिजन काय झालं? इक्वल झालं. काय झालं? इक्वल झालं. मग अशा कंडिशनमध्ये यांचा जो डिसिजन आहे, यांचा जो वाद आहे, हे जे प्रकरण आहे ते कोणाकडे जातं? ते तुम्हाला सरकारकडे जाताना दिसतं. कोणाकडे गेलं? ते सरकारकडे गेलं. आता हे जे ट्रिब्युनल पहिलं स्थापन केलेलं होतं त्याच्यामध्ये कामगार आणि मालक या दोघांकडून एक मत गेलेलं आहे. न्यायिक बोलला की आम्ही कामगारकडून आहात, प्रशासकीय बोलला की आम्ही मालककडून आहात. दोघांकडे एक मत गेलेलं आहे. मग हे प्रकरण सरकारकडे केलं. आता सरकार काय करणार आहे? तर सरकार काय करेल? जे दुसरं ट्रिब्युनल आहे, असे भरपूर नॅशनल इंडस्ट्रीचे ट्रिब्युनल असतील, तर जे दुसरं ट्रिब्युनल आहे त्याच्याकडे सरकार काय करेल? हे प्रकरण जे आहे ते घेऊन जाईल. आणि जेव्हा ते प्रकरण घेऊन जाईल, आता या दुसऱ्या ट्रिब्युनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल एक न्यायिक असेल आणि एक प्रशासकीय असेल. इथं प्रशासकीयचं जे मत असेल तो विचारात घेणार नाही. न्यायिकला सांगेल की तुम्ही जे मत आहे ते द्या, की तुमचं म्हणणं काय आहे या प्रकरणावर. आता न्यायिकने पूर्ण प्रकरण जे आहे, न्यायिक जो सदस्य होता त्याने पूर्ण प्रकरण जे होतं ते अभ्यासून घेतलं. अभ्यासून घेतल्यानंतर त्याने सांगितलं की 100% लोक जे कामगार आहेत त्यांना काय करायचं आहे? पगारवाढ द्यायची आहे. मग आता कामगारांकडे कोण गेलं? पहिला न्यायिक जो होता तो सुद्धा कामगारांकडे गेला. दुसरा न्यायिक जो होता तो सुद्धा कामगारांकडे गेला. मालकांकडे फक्त प्रशासकीय उरला. म्हणजे कामगारांचे मत जे आहेत 2 भेटले आणि प्रशासकीय मालकांचं जो मत जे होते ते किती भेटलं? 2 आणि 1. म्हणजे ही जी केस होती तिचा निर्णय कसा लागला? तर जे कामगारांचं जे मत आहे ते मान्य करण्यात आलं आहे. याचा जो डिसिजन आहे तो कामगारांकडून घेण्यात आलेला आहे. तर ही जी पूर्ण प्रोसिजर आहे तुम्हाला कलम 47 मध्ये पाहायला भेटते. न्यायाधिकरणाचा निर्णय, डिसिजन जो आहे तो तुम्हाला कलम 47 मध्ये पाहायला भेटणार आहे. आता आपण कलम 48 कडे जाऊया की कलम 48 मध्ये काय दिलं गेलेलं आहे. ओके. आता थोडंसं रब करूया. रब करताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 90% जे विद्यार्थी आहेत ते आपलं चॅनल जे आहे सबस्क्राईब करत नाही, लाईक वगैरे करून जातात, त्याच्यानंतर कमेंट पण करतात, परंतु त्यांना लक्षात राहत नाही की आपल्या चॅनलला सबस्क्राईब जे आहे ते करायचं आहे. जेव्हा पण लेक्चर येतं ना तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला भेटत असतं. ओके. आणि तुमच्या एक्झामसाठी आमच्या साईडने भरपूर आम्ही मेहनत घेत आहोत. तर तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. त्याच्यानंतर लाईक करा आणि खाली तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय त्याच्याबद्दल कमेंट करू शकतात. ओके. आणि ज्याला वाटत असेल की टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं आहे, थिंक लाईक गुरुचं ॲप डाउनलोड करा. 200 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे ती भेटून जाईल. तिथं भरपूर लोक मागच्या 7 दिवसात जुळलेले आहेत. तुम्हाला ओरिजिनल कॉम्पिटिशन जे आहे ते तिथं पाहायला भेटेल की कशा पद्धतीने आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे. कालचा आकडा पाहिला तर जवळपास 33,000 लोकांनी फॉर्म तुमचा भरलेला आहे. इतकी जबरदस्त कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला भेटेल आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन जे आहे ते करू शकता. ओके. मग सबस्क्राईब 100% करा आणि जर तुम्हाला वाटलं की टेस्ट सिरीज घ्यायची आहे तर तुम्ही जॉईन करू शकतात. असं पण आपले लेक्चर जे आहेत ते यूट्यूबला फ्रीज होत आहेत. ओके. तर आता आपण कलम 48 बद्दल बोलूया. कलम 48 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की कलम 48 मध्ये जे आपण सदस्य दिलेले होते, न्यायिक सदस्य आणि प्रशासकीय सदस्य यांच्या अपात्रता कशा पद्धतीने असतील, अपात्रता कशा पद्धतीने असणार आहेत ते तुम्हाला कलम 48 मध्ये पाहायला भेटलेलं आहे. पहिली गोष्ट, आपण एखाद्या सदस्याला अपात्र कशा पद्धतीने ठरवू शकतो. याच्यामधली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तो स्वतंत्र व्यक्ती नसेल. स्वतंत्र व्यक्ती नसेल. आता स्वतंत्र व्यक्ती नसेल याचा मीनिंग काय होतो? तर समजा त्या व्यक्तीचा पर्टिक्युलर जो खटला चालू आहे किंवा पर्टिक्युलर उद्योगाबद्दल खटला चालू आहे आणि त्या उद्योगाशी त्याचा थेट संबंध असेल तर तो स्वतंत्र व्यक्ती त्याच्यामध्ये राहणार नाही. जर तो स्वतंत्र व्यक्ती नसेल तर त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला अपात्र ठरवू शकतो. एक्झाम्पल सांगतो. केस कोणाची चालू आहे? आपल्या कंपनीमध्ये केस चालू आहे, शर्माजी आणि राजूची केस चालू आहे. ओके.
आता ट्रिब्युनलचा समजा एखादा प्रशासकीय सदस्य असेल, प्रशासकीय सदस्य जो आहे तो एक आहे. ओके. आता जर त्या प्रशासकीय सदस्याची जर हिस्ट्री चेक केली तर तो काय झालं, राजूची युनियन होती, त्यांनी युनियनमध्ये एक काय केलेला होता, मुख्य सल्लागार नेमलेला होता. राजूच्या युनियनने काय केलेला होता, एक मुख्य सल्लागार जो होता तो नेमलेला होता. आता या मुख्य सल्लागारचा तो सगळा काका निघाला प्रशासकीय सदस्य, आणि प्रशासकीय सदस्य मस्त आपले नातेवाईकांमध्ये निघालेले. तर प्रशासकीय सदस्याने काय केलं, राजूला मतदान केलं की राजूच बरोबर आहे, अशा टाईपचं मतदान केलं. इथं तुम्हाला पाहायला भेटलं की हा जो प्रशासकीय सदस्य होता तो स्वतंत्र व्यक्ती नव्हता, त्याच्यामुळे तो जो आहे तो अपात्र ठरू शकतो. आपण त्याला काय करणार आहोत, अपात्र ठरू शकणार आहोत. दुसरी गोष्ट आहे, जर त्या व्यक्तीचं वय जे आहे 65 वर्ष कंप्लीट झालेलं असेल, 65 वर्ष कंप्लीट झालेलं असेल तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीला अपात्र ठरू शकतो. जर समजा हा जो प्रशासकीय सदस्य होता त्याचं वय 66 आहे तर त्याला आपण अपात्र जे आहे ते ठरू शकतो. ओके. तर अपात्रतेच्या ज्या अटी आहेत ते तुम्हाला कलम 48 मध्ये पाहायला भेटतील. पुढे गेल्यानंतर आपण कलम 49 पाहूया. तर 49 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. 49 मध्ये आपण 3 लोक पाहिले. पहिला कोण होता, आपण लवाद पाहिला. दुसरा आपण कोणता पाहिला, तर जो कन्सिलेशन ऑफिसर होता तो पाहिला. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय पाहिली, आपण ट्रिब्युनल पाहिली. ओके. आता या ट्रिब्युनल ह्या तिघांचं काम काय आहे, या तिघांचं काम आहे आपल्या फॅक्टरीमध्ये जे वाद होत आहेत ते सॉल्व करण्याचं काम या तिघांना आपण दिलं गेलेलं आहे. ओके. मग हे सॉल्व कधी करतील, जेव्हा यांना काहीतरी अधिकार असतील. ओके. काहीतरी अधिकार असतील तेव्हा जे सॉल्व करू शकतील ना. तर यांचे जे अधिकार असतील ते तुम्हाला कलम 49 मध्ये पाहायला भेटतात. पुराव्यांची तपासणी करण्याचं आणि दिवाणी न्यायालयाचा अधिकार या तिघांना प्राप्त झालेले आहेत. लवाद, नंतर तुमचा कन्सिलेशन ऑफिसर आणि नंतर ट्रिब्युनल जे आहे त्या तिघांना पुराव्यांची तपासणी आणि दिवाणी न्यायालयाचे अधिकार कलम 49 मध्ये प्राप्त झालेले आहेत. म्हणजे समेट अधिकारी, नियम काय म्हणतो पहा, समेट अधिकारी म्हणजे तुमचा CO, तुमचा लवाद म्हणजे आता लवादच होता, पाटील जे होते ते आपले लवाद होते. नंतर ट्रिब्युनल यांना पुरावा गोळा करणं, जे साक्षीदार आहेत त्यांना समन्स पाठवून हजर राहण्यास भाग पाडणं आणि फॅक्टरीच्या कागदपत्रांची तपासणी करणं, यासाठी जी दिवाणी प्रक्रिया संहिता आहे, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 जी आहे तिच्यानुसार दिवाणी न्यायालयाचे सर्व कायदेशीर अधिकार असतात. हे तुम्हाला कलम 49 मध्ये पाहायला भेटतं. आता हे जे अधिकार आहेत त्यांचा वापर करून ते काय करतील, तुमचं जे मॅटर आहे ते सॉल्व करणार आहेत. कलम 49 मध्ये त्यांना अधिकार दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, अधिकार जे आहेत ते दिले गेलेले आहेत. कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कलमाच्या अन्वये आपला जो ट्रिब्युनल आहे त्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार भेटलेले आहेत. कलम 49 त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, नंबर लक्षात ठेवा बरं का, कारण की असं तुम्हाला अधिकार विचारणार नाहीत, परंतु कलम 49च्या अन्वये ते अधिकार त्याला प्राप्त करण्यात आलेले आहेत. परत एक कंडिशन घेऊया, शर्मा, राजू, गण्या. ओके. गण्याला काय केलं, शर्माजीने रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करून टाकलं रागाच्या भरात. गण्या त्याला आवडायचा नाही, त्याला रागाच्या भरात गण्याला काय केलं, आपल्या फॅक्टरीमधून काढून टाकलेलं आहे. मग ही जी केस होती ट्रिब्युनलकडे गेली. ट्रिब्युनलने सर्व साक्षीदार तपासले आणि त्यांना लक्षात आलं की शर्माजीने सूडबुद्धीने गण्याला काढलेलं आहे, जे चुकीचं आहे. मग अशा वेळेस जे कलम तुमचं कामात येईल ते येणार आहे कलम 50. आणि कलम 50 सांगतं, जर ट्रिब्युनलला तपासात असं आढळलं की मालकाने कामगाराला नोकरीवरून काढण्याचा निर्णय जो घेतलेला होता तो चुकीचा होता, जसं इथं गण्याला काढलं तो निर्णय काय होता, चुकीचा होता किंवा बेकायदेशीर होता, तर ट्रिब्युनल जो आहे मालकाचा निर्णय जो असेल तो रद्द करू शकतो आणि कामगाराला, आता समजा गण्याला त्याने 6 महिने काढून टाकलं तर 6 महिन्याचा पगार जो आहे पुन्हा कामावर घेतला जातो आणि 6 महिन्याचा पगार जो आहे तो सुद्धा पेड करायला लावू शकतं ट्रिब्युनल. ओके. आणि जर समजा 6 महिन्यात त्याचं असं मानसिक नुकसान झालं असेल तर त्याची सुद्धा भरपाईचा जो आदेश आहे कलम 50 अन्वये ते देऊ शकतात. ओके. तर कलम 50 समजून घ्या. जर मालकाने सूडबुद्धीने काढून टाकलं तर त्याला परत घेण्याचा अधिकार ट्रिब्युनल आदेश देऊ शकतं किंवा त्याच्यावर जी भरपाई आहे ती देण्याचा आदेश सुद्धा ट्रिब्युनल जे आहे ते देऊ शकतं. ओके. आता आपण कलम 51 कडे जाऊया की 51 मध्ये काय म्हटलेलं आहे. परत एक कंडिशन देतो मी तुम्हाला. ही आपली फॅक्टरी होती, इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू
आणि यांच्यामध्ये काय झालेला आहे, वाद झालेला आहे. वाद जो आहे 2015 सालापासून चालतोय. कधीपासून? 2015 सालापासून. ठीक आहे. नवीन नियम आला 2020मध्ये. 2020च्या नियमाने सांगितलं की आपण एक ट्रिब्युनल कोर्ट जे आहे ते स्थापन करूया. ट्रिब्युनल कोर्ट जे आहे ते स्थापन करूया आणि वरती जेवढे नियम दिलेले होते त्याच्यानुसार इथं तुम्हाला वाद जो आहे तो सोडवायचा आहे. हा खटला 2015चा आहे. मग असं नव्हतं ना, हा जो खटला होता तो 2015चा होता. मग त्यावेळेस पण काहीतरी ट्रिब्युनल कोर्ट येत होते, लेबर कोर्ट राहायचे त्यावेळेस, लेबर कोर्ट जे होते ते राहायचे आणि तिथं हा जो खटला आहे तो यांचा चालू आहे. ओके. नवीन जो नियम आला त्याच्यामध्ये ट्रिब्युनल कोर्ट तुम्हाला दिलं गेलेलं आहे. मग जे जुने खटले होते ते मागच्या नियमानुसार चालायचे. मागचा नियम कोणता होता? औद्योगिक विवाद कायदा, आणि तो कधीचा होता? 1947चा. मग यांचा जो मॅटर चालू होता 2015 पासून तो औद्योगिक विवाद कायदा 1947 नुसार चालू होता. आता जो नवीन नियम आलेला आहे 2020 साली आलेला आहे, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 साली आलेला आहे. मग यांची जी केस आहे, यांचे जे सर्व खटले आहेत या नवीन कायद्यानुसार कोणाकडे वर्ग होणार आहेत? तर तुमचं ट्रिब्युनल कोर्ट जे आहे त्या ट्रिब्युनलकडे तो वर्ग केले जातील. आणि यांचा जो खटला आहे तो कशानुसार चालणार आहे? या ट्रिब्युनलच्या कोर्टमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांच्यानुसार चालणार आहे. म्हणजे तुम्हाला 51 सांगतं की जो जुन्या नियमानुसार आधी खटले चालू होते ते सर्व कोणाकडे वर्ग करण्यात येणार आहेत? आता ट्रिब्युनल कोर्टकडे वर्ग जे आहेत ते करण्यात येणार आहेत. आता दुसरी कंडिशन पाहूया. इथं पण एक कोर्ट होतं, लेबर कोर्ट. याच्यामध्ये बी न्यायिक सदस्य होते, वेगवेगळे सदस्य तुम्हाला पाहायला भेटले. ओके. मग आता यांचं काय होईल? हे तर डायरेक्ट आपण हा कायदाच बंद करून टाकला ना, औद्योगिक विवाद नियमचा जो कायदा होता तो बंदच करून टाकला. मग हे जे सदस्य होते त्यांचं जर ओके बसत असेल, नवीन कायद्याच्या अटी जर ते पूर्ण करत असेल, तर समजा यांचं 3 वर्ष बाकी होते आणि नवीन कायदा येऊन लागला, आणि यांचे पण 2 वर्ष बाकी होते, नवीन कायदा येऊन लागला, तर उरलेल्या कालावधीसाठी त्यांचं जे समायोजन आहे ते कशात होणार आहे? ट्रिब्युनल कोर्टमध्ये ते काम करणार आहेत. जुन्या लेबर कोर्टात जे न्यायाधीश होते, म्हणजे ज्यांच्याकडे राजू आणि शर्माची केस चालू होती, ते कुठं जाणार आहेत? आता नवीन ट्रिब्युनलकडे जाणार आहेत. किती वर्षासाठी? याचं जर 3 वर्ष बाकी असतील तर 3 वर्षासाठी इथं असतील, आणि याचे जर 2 वर्ष बाकी असतील तर 2 वर्षासाठी इथं येणार आहेत. आणि हे तुम्हाला कलम 52 जे आहे त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. अशा पद्धतीने आपण जे प्रकरण 7 आहे कंप्लीट केलेलं आहे. पाहून घेऊया नोट्समध्ये काय दिलेलं आहे. आपण प्रकरण 7 चालू केलेलं होतं, त्याच्यामध्ये औद्योगिक विवाद सोडवण्याची यंत्रणाबद्दल दिलं गेलेलं होतं. ओके. याच्यामध्ये काय होतं? वाद मिटवणाऱ्या अधिकृत यंत्रणांची जी रचना आणि त्यांच्या अधिकारांची सविस्तर माहिती तुम्हाला या प्रकरणामध्ये पाहायला भेटेल. ओके. सदस्य संख्या आणि त्यांच्या पात्रतेवर प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता हे काय राहतं? इथं म्हटलेलं आहे ना, आयोगाचा आवडता प्रश्न. तर जनरली आपलं एक प्रेडिक्शन राहतं की कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. ओके. कलम 43 आपण पाहिलेलं होतं. कलम 43 मध्ये जो समझोता अधिकारी होता, कन्सिलेशन ऑफिसर, याची नेमणूक कोण करतं? समुचित सरकार जे आहे अधिसूचनेद्वारे समझोता अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ती करण्यात येणार आहे. मी बोललो होतो ना 4-5 असे प्रत्येक जिल्हे असतील, प्रत्येक जिल्ह्यामधला एक तुम्हाला समुचित अधिकारी जो असेल, समझोता अधिकारी जो असेल तो काय करणार आहे? समुचित सरकार, ज्याला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणतात, ते काय करणार आहे? त्यांची नेमणूक जी आहे ती करणार आहेत. याचं कार्य काय होतं? औद्योगिक विवादांमध्ये मध्यस्थी करायचं याचं काम होतं. आणि तो वाद जो आहे सामोपचाराने सोडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे त्याचं कार्य असणार आहे. अधिकार क्षेत्र तो पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी त्याचं अधिकार क्षेत्र असेल, किंवा त्या क्षेत्रातील विशिष्ट उद्योगांसाठी कायमस्वरूपी किंवा मर्यादित काळासाठी त्याची नियुक्ती जी आहे ती याच्यामध्ये करण्यात येणार आहे. याच्यात पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो त्याची नेमणूक कोण करणार आहे? समुचित सरकार करणार आहे. कलम 44 मध्ये आपण औद्योगिक न्यायाधिकरण इंडस्ट्रियल ट्रिब्युनल जे होतं त्याची स्थापना केलेली होती. त्याची स्थापना कोण करतं? तर समुचित सरकारच करणार आहे. ते पहिले काय करेल? अधिसूचना काढेल. आपण जनरली काही स्थापना करायची असते तर अधिसूचना जी आहे ती आपण करत असतो. एक किंवा अधिक औद्योगिक न्यायाधिकरण त्याच्यामध्ये स्थापन करू शकतात. रचना कशा पद्धतीने असेल? 2 सदस्य असतात. मी बोललो होतो ना, एक आहे न्यायिक सदस्य आणि दुसरा कोणता असणार आहे? प्रशासकीय सदस्य असणार आहे. याचा बेंच कशा पद्धतीने असेल? एकतर दोन्ही सदस्यांचं म्हणजे न्यायिक आणि प्रशासकीय बनेल, किंवा एकाच सदस्यांचं ते असू शकतं. आता मॅटरनुसार राहतं. जर जास्त लोकांचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर दोन्ही सदस्य, वैयक्तिक असेल तर एक सदस्य, या पद्धतीचं ते खंडपीठ असणार आहे. दोन्ही सदस्यांच्या खंडपीठाचे अधिकार कोणते असतील? तर खालील 5 प्रकारचे खटले याच्यामध्ये पाहायला भेटतील.
एक आहे स्थायी आदेशांचा, जे स्टँडिंग ऑर्डर आपण वरती शिकलेलो होतो त्यांचा अर्थ लावणं आणि ते लागू करणं, तेव्हा 2 सदस्यांचं खंडपीठ काम करणार आहे. एखाद्या कामगाराला सेवेतून काढलं असेल किंवा बडतर्फ करणं किंवा पुनर्संचयित करणं याच्याबद्दल जो डिसिजन असेल दोन्ही सदस्यांचं खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार आहे. संप झालेला असेल किंवा कामबंदी बेकायदेशीर आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार 2 सदस्यांच्या खंडपीठाला भेटणार आहे. कामगार कपात केलेले असेल किंवा आस्थापने बंद करणं याच्याबद्दल जे असेल ते दोघी न्यायालय करू शकणार आहेत. ट्रेड युनियनचे जर वाद असतील तर हे जे वाद आहेत त्याच्यामध्ये 2 सदस्य तुम्हाला ठेवावं लागणार आहे. आणि वरील जर 5 वगळले तर इतर सर्व खटले सिंगल मेंबर बेंच जे आहे ते चालवणार आहेत. वरती आपण पाहिलं की एवढे 5 वाद तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर अदर वाद असतील त्याच्यामध्ये सिंगल जे आहे ते बेंच मेंबर तुम्ही चालू शकतात. अध्यक्ष कोण असतो? जेव्हा खंडपीठात दोन्ही सदस्य उपस्थित असतील, आता दोघी सदस्य एक तर न्यायिक पण उपस्थित आहे, प्रशासकीय पण उपस्थित आहे, तेव्हा तुमचा जो न्यायिक सदस्य असतो तो खंडपीठाचा काय असेल? अध्यक्ष असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता कलम 46 मध्ये आपण पाहिलेलं होतं राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण, म्हणजे जर मी बोललो होतो ना शर्माजीची कंपनी 4 ठिकाणी कार्यरत आहे त्यावेळेस आपण राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण जे आहे ते स्थापन करत असतो. जेव्हा एखादा वाद अत्यंत मोठ्या स्वरूपात असतो तेव्हा केंद्र सरकार ही यंत्रणा उभी करते. स्थापना कोण करणार आहे? तर स्थापना फक्त आणि फक्त केंद्र सरकारच याच्यामध्ये करणार आहे. कोणत्या वादासाठी? जेव्हा एखादा वाद जो आहे राष्ट्रीय महत्त्वाचा असेल किंवा त्याचा परिणाम एकापेक्षा जास्त राज्यामधील औद्योगिक आस्थापनांवर होणार आहे त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण जे असेल ते महत्त्वाचं ठरणार आहे. रचना यात सुद्धा एक न्यायिक असतो आणि एक प्रशासकीय असतो. पात्रता काय असेल? न्यायिक सदस्य हायकोर्टचा जो जज आहे त्याच्यासारखी त्याची पात्रता असावी किंवा पूर्वी तो राहिलेला असावा. प्रशासकीय जो सदस्य आहे भारत सरकारचा जो सचिव असेल किंवा केंद्र राज्य शासनात त्या समकक्ष दर्जाचा जो अधिकारी असेल ज्याला कामगार विषय हाताळण्याचा अनुभव असेल तो प्रशासकीय सदस्य म्हणून आपण कशाला? जो तुमचा राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण आहे त्याचं पात्रतेबद्दल आपण बोललेलो होतो. कलम 47 मध्ये पाहिलेलं होतं न्यायाधिकरणाचा निर्णय कसा होतो. तर जेव्हा न्यायाधिकरणात 2 सदस्य असतात तेव्हा त्यांच्यात मतभेद होऊ शकतात. तर सहमती असेल तर निर्णय हा दोन्ही सदस्यांच्या सहमतीने होतो. जर मतभेद झाला तर काय करतो आपण? तर समुचित सरकारकडे आधी ते पाठवतो. तो मुद्दा जो आहे लिहून कोणाकडे जातो? समुचित सरकारकडे जातो. नंतर समुचित सरकार काय करतं? तिसरा सदस्य निवडतं. तिसरा सदस्य कशा पद्धतीने निवडतात? दुसऱ्या कोणत्याही न्यायाधिकरणाचा जो न्यायिक सदस्य आहे तो त्याची नेमणूक करणार आहे. याच्याबद्दल आपण डिस्कशन जे होतं ते केलेलं होतं. ओके, हा नवीन न्यायिक सदस्य त्या मुद्द्यावर सुनावणी करेल. मग मूळ 2 सदस्य आणि नवीन सदस्य अशा तिघांच्या बहुमताने निर्णय जो आहे तो दिला गेलेला होता. वरती आपण एक्झाम्पल सेट केलेलं होतं. कलम 48 मध्ये जे न्यायाधिकरण आहेत त्यांचे जे सदस्य होते त्यांच्या अपात्रतेबद्दल दिलं गेलेलं होतं. पहिली गोष्ट त्याचं वय होतं 65 वर्ष पूर्ण केलेलं नसेल, 65चा आकडा लक्षात ठेवायचा आहे, आणि स्वतंत्र व्यक्ती नसेल तर काय करावं लागणार आहे आपल्याला? त्याला आपण डिस्क्वालिफाय करू शकतो. कलम 50 मध्ये आपण पाहिलेलं होतं कामगाराला काढल्यास सवलत देण्याचं न्यायाधिकरणाचा अधिकार तुम्हाला कलम 50 मध्ये पाहायला भेटलेला होता. आता जर कामगाराला सेवेतून काढल्याच्या वादावर सुनावणी सुरू असेल आणि न्यायाधिकाऱ्याला खात्री पडली की त्याला काढण्याचा जो आदेश होता न्याय नव्हता, जस्टिफाईड नव्हता, तर न्यायाधिकरण तो आदेश रद्द करून कामगाराला पुन्हा कामावर ठेवण्याचा आदेश देऊ शकतो किंवा बडतर्फ करण्याऐवजी कमी स्वरूपाची शिक्षा सुद्धा आदेश देताना ते करू शकतो. आता हे जे आहे लक्षात ठेवा, रेकॉर्डवर असलेल्या पुराव्यांवर अवलंबून असेल. कोणताही नवीन पुरावा तो घेणार नाही. ओके, मग प्रकरण 7व्या मध्ये कलम 53 स्टार्ट केलेलं होतं. कलम 53 मध्ये समझोता आणि न्यायाधीश करण्याची जी प्रक्रिया होती ती तुम्हाला पाहायला भेटलेली होती. कलम 53 जे होतं ते मागच्या वेळेस आपण शिकलेलो नव्हतो. कलम 53 जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया, कारण की हे जे लेक्चर आहे जास्त कॉम्प्लिकेटेड तुम्हाला पाहायला भेटेल. प्रकरण 7 मधला जो 53 आहे 53 ते टोटल तुम्हाला कलम 7 मध्ये 59-60 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता याचे तुम्हाला याच्यानंतर अजून 2 पार्ट पाहायला भेटतील आणि 2 पार्टमध्ये आपलं हे जे लेक्चर आहे, कारण की याच्यात कलम इतके आहेत, इतके डीप आहेत. ओके, तर ते जर तुम्हाला समजायचे असतील तर शांततेत आपल्याला क्रांती करावी लागणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट कलम जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.